नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत. दादांबरोबर एक असा स्पेशल एपिसोड आहे. तो एपिसोड म्हणजे आपण साधना कशी करावी. त्याच्यामध्ये स्तोत्र आलं, मंत्रपठण आलं, त्याच्यात पोथी वाचन आलं. पण त्याचबरोबर काय करू नये आणि कसं करू नये आणि केल्याने काय होतं त्याचे काही एक्झाम्पल्स पण दादा देणार आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. आज एक छान इंटरेस्टिंग सब्जेक्ट होणार आहे. मी लोकांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही हे स्वतः प्रॉपर पूर्णच्या पूर्ण ऐका. फॉरवर्ड करा तुमची मर्जी, पण तुम्ही हे नक्कीच ऐका. दादा श्रीराम. नमस्कार. प्रथम माझे ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य अशोक श्रीपाद भट यांना माझा दंडवत. आणि देव माझा ह्या चॅनलचे मी खूप आभार आहे. मागं सुद्धा 2-3 वेळा म्हटलं की एखादी गोष्ट आपण समाजापर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर हा जो चॅनल ज्या अनुषंगाने तो पोचवत आहे हे मी का सांगतोय की त्यांच्यासाठी आपण रेकॉर्ड करतो म्हणून नाही सांगत आहे की ज्या प्रकारे म्हणजे नंतर व्हिडिओ बघून लोकांचे फोन येतात त्याचा अर्थ म्हणजे मी प्रत्येकाला विचारतो की तुम्ही कसा संपर्क केला. तर ते इतके म्हणजे प्रत्येक व्यक्तींनी ह्या चॅनलचा त्यांना इतका अध्यात्मी किंवा आपल्या घरामध्ये एखादी मोठी व्यक्ती असते तसा आधार, कारण वेगवेगळे विषय रोज ह्यांच्याकडनं ट्रान्समिट चॅनल थ्रू केले जातात ते खरंच अतिशय उत्तम असतात. आणि म्हणून कायम एक मी यांचा आभारी आहेच आहे, ऋणी आहे म्हणेन त्याच्यामध्ये. आणि आजचा जो विषय आहे की आता 31 तारखेला अक्कलकोट स्वामी प्रगट दिन आहे. पण काय होतं की आपण एखादा प्रगट दिन, पुण्यतिथी हे साजरं करून आपल्या जीवनाला वळण लागत नाही. मुळामध्ये अध्यात्म म्हणजे काय, स्वाध्याय म्हणजे काय, हे एक 2 भाग आहेत. जसे देवपूजा किंवा पारायण हा एक वेगळा विषय आहे, तसं स्वाध्याय आणि अध्यात्म ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण बरेच जण म्हणतात की मी आता अध्यात्माला लागलोय. तर मी त्यांना आवर्जून विचारतो म्हणजे काय करता. किंवा काही जण म्हणतात मी आता स्वाध्यायाच्या मार्गाला लागलोय. तर म्हटलं नक्की काय करता तुम्ही. तर ते म्हणते आम्ही नाही, आता मी अगोदर काहीच करत नव्हतो, आता वेळ मिळतोय. शब्द खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते सिक्वेन्स कसा मनुष्याच्या जीवनात असतो ना ते आपल्याला कळतं. की अगोदर वेळ नव्हता, नोकरी होती, आता मोकळा आहे, त्यामुळे आता आपण थोडंसं पुण्य कमवलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी त्या काकांना म्हटलं तर म्हणजे अगोदर तुम्ही पापी कामं करत होतात का की आत्ता पुण्य कमवायला पाहिजे असं म्हणताय. तर म्हटलं नाही, अगोदर वेळच नव्हता त्याच्यात. तर म्हटलं ठीक आहे. हे नमूद करायचं कारण असं की जसं प्रत्येक अडचण झाली की मनुष्य देवासमोर उभा राहतो. आणि सध्या जास्त घडत आहे की छोटी छोटी अगदी गॅस सिलेंडर आला नाही ना तरी परमेश्वर स्वामींना किंवा महाराजांना सांगतो की पटकन सिलेंडर येऊ दे, जास्त कष्ट नको होऊ दे. नुसतं एवढं नाही की माझा मुलगा घरात किंवा नवरा घरात असताना येऊ दे, म्हणजे मला बसवायला जमत नाही. म्हणजे इतकं त्याच्या पाठीमागं आपण त्या तत्वांवरती अवलंबून राहायला लागलो. आणि कसं असतं की आपण जेव्हा अवलंबून राहतो तेव्हा स्वतःतली ऊर्जा आपण ही कमी करून घेत असतो. मुळामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की मी काय आहे, स्व काय आहे. स्वतःचा आपल्याला जेव्हा ओळख होते की जी आपण जीवनामध्ये कधी करूनच घेत नाही, तर ती करून घेतली तर जसं म्हणतात की भगवंत प्रत्येक कणाकणामध्ये आहे, तेव्हा आपल्याला ओळख येईल की तो ज्याला मी बाहेर शोधत होतो तो माझ्यातच आहे, पण मला ते कळलं नाही. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आता आजचा हा भाग करायचा म्हणजे की आपण सर्वच जण कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने परमेश्वराची, भगवंताची किंवा महाराजांची, स्वामींची सेवा करत असतो. नित्य पठण चालू असतं, जप चालू असतो. आणि नित्य जप किंवा नित्य पठण म्हणजे काय, आपण जे स्नान करतो ते नित्य स्नान असतं. म्हणजे रोज करायची गोष्ट. हा म्हणून त्याला नित्य शब्द वापरला की नित्य पठण, की रोज आपण हे वाचतो. पण ह्या गोष्टी करताना मनामध्ये जर भाव नसेल, मागही एका एपिसोडमध्ये सांगितलं की संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला आपण एखादं स्तोत्र वगैरे म्हणायला बसतो आणि गॅसवरती कुकर लावलेला असतो
आणि मग आपलं त्या भगिनीचं किंवा त्या भावाचं लक्ष तिकडं त्या शिट्ट्यांकडे असतं की शिट्टी झाली की मग 1 झाली, मग 2 झाली, मग मुलीला सांगतो आता 3 झाली की बंद करा. म्हणजे होतं काय की आपलं मन त्या कुकरमध्ये अडकून राहिलेलं असतं. तर ह्या गोष्टी आपल्याला नित्य जीवनामध्ये जगताना कशा मार्गस्थ करायच्या आहेत किंवा त्याला एक नियम किती पाहिजे किंवा किती वेळ पाहिजे. म्हणजे हे तर परमेश्वराने सांगितलं की संतांनी की देवाची या द्वारी उभा क्षण बरी, एकच क्षण. पण आपण तास घालवतो, 2 तास घालवतो, 5 तास घालवतो. आणि याचा आपल्याला त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे की आपल्याला प्राप्त काय करायचं आहे. दादा हेच ना माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती, कारण मी काय बघितलेलं आहे, आता स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे. 11 दिवसाचा 7 दिवसाचे पारायण चालू होणार. हो 2 तास त्याच्यामध्ये कमीत कमी जातात की 3-4 अध्याय वाचायचे, त्याच्यानंतर 11 वेळा जप करायचा, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा, नंतर आणखीन इतके सारी बावनी आहे आणि बरोबर. सगळं करून 2 ते 2.5 तास जातात. हो आता प्रॉब्लेम आहे की मुलांच्या परीक्षा त्याच टायमाला, बरोबर. उन्हाळा चालू होतोय त्याच टायमाला, सगळ्यांच्या सर्दी पडसं सगळ्यांचीच त्याच टायमाला, सासू सासऱ्यांना फिरायला जायचं असतं, उन्हाळा आहे त्याच टायमाला. बरोबर तर मग ही एकदम असं बिग बॉसची टास्क असते तसं ती लोक करले जातात. नाही, मुळात कसं आहे की हे जे आपण प्रगट दिन किंवा पुण्यतिथी करतो, ठीक आहे, आपण जसा एखाद्याचा आपण घरामध्ये वाढदिवस म्हणतो की वाढदिवस करायचा, तर काय असतं की एका दिवशी करू नये. म्हणजे विशिष्ट आपण वाढदिवस असेल तरी त्याच दिवशी गोड केलं जातं का, वर्षभर खातो. स्वाध्याय आणि अध्यात्म हे तसंच आहे की आता प्रगट दिन झालं, आता जसं सरांनी विचारलं की त्यावेळी कसं ते मॅनेज करायचं. मुळामध्ये काय की सहजता हा विषय अध्यात्म आणि स्वाध्यायामध्ये खूप महत्वाचा आहे की मी ह्याच्यामध्ये बसू शकतो का. तुमच्या मनाची परवानगी घेणं खूप गरजेचं असतं की मी ह्याच्यात बसू शकतो का. म्हणजे मी 2 तास देऊ शकतो का, 1 तास देऊ शकतो का. जसं त्या काकांनी मला सांगितलं की आता मी काहीतरी करायला लागतो, मी काय करू. म्हणजे काय की जीवनभर काही केलं नाही, आता मला गरज आहे म्हणून मी करायला लागतो. तर तसं मग तोपर्यंत भगवंतानी त्यांच्याकडे पाहिलं नाही का, तर पाहिलं. म्हणजे तुम्ही परमेश्वराचं नाव नाही जरी घेतलं तरी भगवंत हा तुमच्याकडं नजर ठेवून हा असतोच त्यामध्ये. म्हणजे त्यामुळे नास्तिक माणसांना सुद्धा अन्न वस्त्र पुरवठा हा परमेश्वर करतच असतो. असं नसतं की देवाचं नाव घेतलं नाही तर मग काही तो नास्तिक झाला, तर तसं नाही आहे. नास्तिक आणि आस्तिक मुळामध्ये हे माणसांनी पाडलेले भेद आहेत. तर आता आपण ह्या स्तोत्रांवरती येतो की काही जण मुळामध्ये कसं आहे की आपल्या घरामधल्या माणसांची विचारधारा ही पहिली तुम्ही तपासा. हे मी का सांगतो आहे की एक अभ्यास जो मी केला आणि अनुभव असा आला की आपण एखादी घरामधली स्त्री किंवा पुरुष जेव्हा मंत्र किंवा स्तोत्राचं पठण करत असतो, तेव्हा घरातली इतर एखादा माणूस किंवा घरातली मुलं ही हायपर व्हायला लागतात. म्हणजे त्यांना राग यायला लागतो आणि मग ते म्हणतात की आई किंवा बाबा तुम्ही हळू म्हणा, मला डिस्टर्ब करू नका, किंवा ह्याच्यामध्ये अनुषंगाने होतं. ह्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत आणि आपण त्या लादतो. म्हणजे म्हणून मंत्र म्हणजे काय हे पहिलं कळलं पाहिजे की माझ्या गुरूंनी मला त्याचे 2 अर्थ सांगितले होते. मनाचं तंत्र म्हणजे मंत्र, की जो मनाचं तंत्र सांभाळून घेतो अशा शब्दाची उच्चार करणं म्हणजे मंत्र. आणि दुसरा अर्थ असा सांगितला जसा मनन अधिक त्र, म्हणजे 3 याचं त्र म्हणजे 3. मग मनन म्हणजे त्या गोष्टींचा विचार करणं. मग 3 काय आहे, त्र काय आहे, तर उत्पत्ती स्थितीला आहे. मग आपण मंत्र म्हणताना प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये बाल्य अवस्था म्हणजे ब्रह्म अवस्था, त्याच्यानंतर तरुणपण ही स्थिती अवस्था. म्हणजे आपण बघतो की वय आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा सगळे काम उद्योग पैसे कमवायचे आर्थिक नियोजन आपण त्यावेळी करत असतो. आणि तिसरी अवस्था म्हणजे ही लय अवस्था, म्हणजे
भगवंतानी शिवाला ते अधिकार दिलेला आहे. मग ह्या तिन्ही अवस्थेचं प्रत्येक क्षणी आपण लक्ष ठेवलं पाहिजे की मला ह्या 3 अवस्थेमध्ये जगायचं आहे. आणि ह्या 3 अवस्थेमध्ये जगताना उत्तम कसं जगायचं आहे ह्याचं मनन करणं, म्हणजे या 3 अवस्थेचं क्षणोक्षणी मनन करणं म्हणजे मंत्र आहे. आपण म्हणतो ना, एखादा गुरुमंत्र देतो तुला, म्हणजे ते तुला गुरुमंत्र मिळाला की तुझं पुढचं जीवन सुसह्य होईल. पण हा गुरुमंत्र म्हणजे जर एखादा काही ओळ दिली तर तसं नसतं. या 3 अवस्था जगताना आपल्याला काय विचारधारा ठेवायला पाहिजे ना, ह्याचं ज्ञान देणं, म्हणून त्याला मंत्र म्हटलेलं आहे. म्हणून गुरुमंत्र त्याला म्हणतात. अजून मंत्राचे अनेक प्रकार आहेत. आणि दुसरं आहे स्तोत्र. स्त्रोताचं अस्त्र, म्हणजे जे स्त्रोत म्हणजे अखंड वाहतं. एखाद्या गोष्टीचा स्त्रोत आपण म्हणतो ना, की एखादा पाण्याचा स्त्रोत, विजेचा स्त्रोत म्हणजे अखंड वाहतं ते. तर ते परत ह्या स्तोत्रामध्ये त्र आला, म्हणजे अखंड प्रवाहाचा 3 अवस्थेमध्ये प्रवाहित होणं, जे शब्द करतात त्याला स्तोत्र म्हणतात. तर मांत्रिक शब्द म्हणजे मंत्राचा अर्थ हा दीर्घात, म्हणजे त्या गोष्टी जे काही मंत्र आहेत हे देहामध्ये अग्नी निर्माण करतात. आणि जे स्तोत्र आहेत हे तुमच्या नित्य जीवनामध्ये मनावरती शांततेचा प्रभाव टाकतात. मग पण रामरक्षा हे एकमेव असं आहे की जे स्तोत्र पण आणि मंत्र पण आहे. म्हणून आपण म्हणतो की अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य, म्हणजे दोन्ही शब्द त्याच्यामध्ये बुद्ध कौशिक ऋषींनी सांगितलेले की स्तोत्र पण आहे आणि मंत्र पण आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी काम करणार आहे. ते मनावरती पण काम करणार आहे, तुमच्या विचारधारेवरती पण काम करणार आहे. म्हणून पहिल्यांदा आपण जे नित्य की शक्यतो प्रश्न असतो की मी काय करू किंवा मी करतोय हे बरोबर आहे की नाही. बऱ्याच जणांचा माझा अनुभव असा आला की मी आलं की त्यांना विचारतो की तुम्ही काय करता देवाचं. आता हा देवाचं करणं सुद्धा आपण काहीच करत नाही. आपल्याला कोण सांगतं देवाचं करतो म्हणजे आपण त्याला ह्या शब्दाची उकल हवी ना. मी स्वामींचं करते, मी स्वामींचं करतो. काय करता, मी असा प्रश्न विचारतो. पुढचं काय करता म्हणजे आम्ही रोज स्वामी स्तोत्र वाचतो किंवा निशंक होई म्हणा हे म्हणतो. म्हटलं बरं, पण स्वामींचं काय करता. आता मंत्र झाला, त्यांच्यासाठी काय करता. लक्षात घ्या, एकरूपता आणि शक्ती ह्याचा जेव्हा मिलाप होतो, म्हणजे मनुष्याची त्या तत्वाच्या बाबतीत असलेली एकरूपता आणि ते तत्व आपल्यामध्ये सामील होणं, हे मुख्य साधन आहे. ह्याला साधना म्हणतात. साधना करताना माणसाला वेळ निश्चित हवी. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मला वेळ होत नाही, मला सकाळी मुलांच्या शाळेची गडबड असते, घरात डबा करून द्यायचा असतो, सगळं अगदी मान्य आहे. पण दिवसभरामधला 5 मिनिटं वेळ, जास्त नाही 5च मिनिटं वेळ तुम्ही तुमच्यासाठी निश्चित काढू शकता. तो वेळ तुम्ही ठरवून द्या की मी हे 5 मिनिटं ह्या तत्वाला देणार. मग तुम्ही कुठलंही तत्व निवडा ज्या अनुषंगाने. मग इथं एक गंमत सांगतो की एकदा एक माझ्याकडे मागं मुळीक म्हणून एक गृहस्थ आले होते आणि ते म्हटलं माझा व्यवसाय आहे फळांचा, पण तो चालत नाहीये. तर म्हटलं बरं. पण म्हटलं मी रोज रामेश्वर चौकातल्या स्वामींच्या मठात जातो. म्हटलं हो का. म्हटलं वा. म्हटलं तरी म्हणे काही मी सकाळी जातो, एक फळ स्वामींना ठेवतो, अर्पण करतो आणि मग दिवसाची सुरुवात करतो. तर म्हटलं उद्यापासून ते फळ देणं बंद करा, फळ ठेवणं बंद करा. तर म्हणे नाही अहो मी त्याच्याशिवाय चालूच करत नाही. म्हटलं नाही उद्यापासून बंद तर करा 15 दिवस, मग बघू म्हटलं आपण त्याच्यात. आणि ते 15 दिवस त्यांनी ते केलं आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ते म्हणल्या ह्याच्यात झालं की मला माझ्या व्यवसायात फरक पडला. आता एखाद्याला काय वाटतं की माझ्याकडे कुठली जादू आहे किंवा असं काही आहे शक्ती की त्याच्यातनं मी त्यांना सांगतोय की तुम्ही असं केलं की झालं माझं. तर हा अंधश्रद्धा होता. त्या माणसाच्या जेव्हा ते आले परत भेट झाली तर त्यांना म्हटलं तुम्ही जेव्हा ते फळ ठेवता तेव्हा स्वामींना प्रार्थना काय करता, तेव्हा करायचा हे आता सांगा.
ते म्हटले काही नाही, सफरचंद किंवा केळं त्याच्यामध्ये ठेवायचो आणि केळच शक्यतो ठेवायचो. मग त्यांना मी थांबवलं, म्हटलं तुम्ही केळच का ठेवायचं, सफरचंद का नाही ठेवायचं. मग म्हणते नाही केळं ठेवायचं. म्हटलं नाही कारण सांगा. नाही म्हणते थोडं सफरचंद महाग पण असतं ना, आणि कोण तिथं खात आहे तेवढं लक्ष देत नाही, आतमधले गुरुजीच हे करत असतात, हे करत. म्हणजे काय झालं, एखादी गोष्ट तुम्ही त्या तत्वाला समर्पित करता तेव्हा तुम्ही किती अडकलेले असता बघा. त्यांनी काय केलं, मग ठीक आहे, म्हणजे माझा व्यवसाय चांगला चालावा म्हणून ही एक प्रकारे तुम्ही त्या स्वामींना दिलेली एक लाच आहे की मी तुम्हाला आज सफरचंद देतो आहे, पण तुम्ही ते म्हणजे स्वामींना ठेवा. मग त्यांच्या मनात विचार येणं की तिथले गुरुजी घेऊन जातील, आणि मग खरंच स्वामींनी खायचं ना तर त्यांना नामदेव महाराज व्हायला पाहिजे. हे काय आहे, आपण कृती करतो पण चूक कुठं होते ना हे आपल्या लक्षात येत नाही. मग म्हटलं तुम्ही रोज जाता तिथे ठेवा, भीती आहे तुमच्या मनामध्ये. मग भीतीयुक्त आदर तत्वाच्या बाबतीत नसावा. एखादं आपल्याला येतं की नाही आज मठात गेले ना, असे ह्या चर्चा काय आहे, हा विषय सर्वसामान्य यांनी का मांडतोय की एखाद दिवस जर 2 दिवस गेलं नाही की लगेच अशी गडबड बोलणं सुद्धा होतं की 2 दिवस मठात गेले नाही आणि मला पित्त झालं, मग मला अमुक अमुक झालं, त्या दिवशी शेअर कोसळला. हे मी माझ्या कानाने ऐकलंय. एक सिंपल विचार करा तुम्ही, स्वामी काय आणि महाराज काय शेअर मार्केट चालवतात का. तुम्ही तुमच्या मनाची अवस्था इतकी कमकुवत करून ठेवलेली आहे, त्यांना घेणं देणं नाहीये. देव हा भावाचा भुकेला आहे, हे जर शास्त्रात लिहिलेलं आहे किंवा संतांनी आपल्या लिहून ठेवलंय, तो भाव तुमच्याकडनं प्रगट होणं गरजेचं आहे. मग आपण जेव्हा एखादं स्तोत्र वाचायला बसतो, मी म्हणजे अक्षरशः हादरलो. कित्येक माणसं जणांना भेटतो ना, तर दिवसातनं इतकी स्तोत्र वाचत असतात. म्हटलं तुम्ही सगळे लोक रोज मिसळ खाता. एक विचार करा, तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो की एका ठिकाणी तुम्ही सिंहाला बोलवलं, एका ठिकाणी वाघाला बोलवलं, एका ठिकाणी हत्तीला बोलवलं, एका ठिकाणी मेंढीला बोलवलं, चिमणीला बोलवलं, कोंबड्याला बोलवलं, तर सगळ्यांना एक खाद्य कसं चालेल, सगळ्यांना एक ट्रीटमेंट कशी चालेल. वाघ गवत खाणार आहे का, तर नाही खाणार. मग बकरी मांस खाणार आहे का, तर नाही खाणार. विचार करा, ही सगळी तत्व आहेत ही. म्हणजे घरामध्ये साईबाबा नाही ठेवायचं, जे संन्यासी आहेत, स्वामी नाही ठेवायचं, संन्यासी आहेत ते. एकही जण तुमच्यापैकी स्वामी प्रगट झाले आणि स्वामी म्हणते लंगोटी नेस आणि उद्यापासून माठात येऊन बसतो तयार होणार नाही. एकही जण म्हणणार नाही. हाही प्रश्न मी 10 जणांना विचारतो. तुम्ही जेवढा अधिकार दाखवता ना, त्यांना मुशखिना द्या, स्वामींसाठी मुशखिना. म्हटलं स्वामींनी सांगितलं का मुशखिना, मला मुशखिना आवडतं, मला गुलाब आवडतं, मला अमुक आवडतं. कोणाची आवडत नसते, त्यांची आवड तुमची असते. आणि जसजसं या घटना घडत जातात ना, तसं जसं आता औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर झालंय, म्हणजे आताची नंतरची पिढी येईल त्यांना औरंगाबाद हे कधी एकेकाळी या शहराचं नाव होतं, असं जसं होतं तसं अध्यात्मामध्ये जसजशा पिढ्या पुढं पुढे येत जातात आणि त्या आपल्याला जो छाप पाडून जातात, तेच आपण पूर्वापासून चालू आहे हे समजतो. हा सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कुठलीही गोष्ट सेवा करताना, साधना करताना लागत नाही. जर ती लागली असती तर मनामध्ये मानसपूजा हा प्रकार संतांनी लिहिलाच नसता. किंवा माझं असं म्हणणं आहे की कोणीतरी दाखवावं किंवा कोणीतरी त्याच्यात शोधून दाखवावं की अमुक संतांनी एवढ्या बागेतली फुलं तोडायचे, हे करायचे आणि पांडुरंगाला जाऊन व्हायचे, किंवा असे ह्या वेळेला ते पूजा करायला बसायचे. नाही, मुखी नाम होतं, नामस्मरण होतं, अखंड होतं. तुकाराम महाराजांच्या मुखामध्ये पांडुरंग पांडुरंग अखंड होतं. हे नामाचं स्मरण.
हे नाम कोण आहे? तर भगवंत आहे. नाम कोण आहे? तर मी स्व आहे, स्वतः आहे. त्याचं कायम स्मरण होणं. माझ्यातला मी जर विसरलो तर त्या भगवंताचं नाव घेणारा कोण आहे? आपण बोलतो ना, मी बोललोच नव्हतो. मग बोललो कोण होतं? एखाद्या आपण भांडण तांटा होतो त्याच्यामध्ये आपण म्हणतो मी तर काय बोललेलो नव्हतो. आपण बोललेलो असतो, पण आपण म्हणतो मी बोललेलो नाही. मग नाम ह्या शब्दाशी जोडलं जातं. दृश्य आणि अदृश्य आणि त्याचं स्मरण. आपण म्हणतो ना की अरे निदान देवाचं नाव घेऊन तरी खोटं बोलू नको. काय आहे, आपण जेव्हा भगवंताच्या प्रती साधनेत जातो, आजची या काळाची ही खूप गरज आहे की आपण साधना कशी करावी ना, हा खूप मोठा मार्ग आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही म्हणजे पूजेचं साहित्य लागत नाही, उदबत्ती लागत नाही. म्हणजे माझं एक उदाहरण सांगतो की माझ्या गुरूंची जेव्हा माझी भेट झाली तर तेव्हा पहिल्या गुरुपौर्णिमेला मी त्यांना उदबत्त्या नारळ घेऊन गेलो. सगळे जसं नेतात माहीच नव्हतं काही, सगळे नेतात तसं घेऊन गेलो. म्हणजे ते तर गुरुपौर्णिमा स्वतःला कधी त्यांनी जीवनात गुरु मानलंच नाही. ते कायम शिष्यच मानायचे. आम्हालाही तेच शिकवलं की आपण शिष्य आहोत, आपण पायाशी बसायचं. मारुती होऊन आपण मारुती होणं, राम व्हायला जाऊ नये. आणि उदबत्ती त्यांना दिली आणि तेव्हा त्यांनी मला जो बोल दिला तो आयुष्यात खूप माझ्या महत्वाचा ठरला. त्यांनी बघितले हातात उदबत्ती घेऊन आणि ते म्हणले बरं आता तुम्ही हिला, म्हटलं ही लावू का? सुंदर वास येतो. आता हा घटना तुम्ही डोळ्यासमोर आणा की घरात उदबत्ती आणली आहे, तुम्ही उदबत्ती लावली आहे, तर घरात सुंदर वासावर म्हणतो ना काय वा छान वास येतो, कुठनं आणली उदबत्ती? पण माझ्या गुरूंनी काय सांगितलं की उदबत्ती हा एक देह आहे आणि तो देह तुम्ही पेटवताय, लावताय, त्याला आग लावताय, त्याची राख होतीये आणि त्याचा सुगंध तुम्ही घेताय. किती दुर्दैव आहे बघा बरं का. विचारधारा तुम्ही कशी हवी, प्रत्येकाची हवी असं तसं नाही म्हणत आहे, पण विचार करायची वृत्ती कशी असावी, प्रवृत्ती कशी असावी की जी स्वतः जळतीये आणि तिची राख होऊन तुम्ही त्याचा आनंद घेता. म्हणजे आपण दुसऱ्याला जो त्रास देतो त्याच्या आयुष्याच्या ह्याला, हा दुसऱ्याच्या बाबतीत आपण वाईट चिंतन म्हणतो ना, तर या उदबत्तीसारखं आहे. हे कारण नसताना आपण चिंतत असतो वाईट. मंदिरात गेलो आपण दर्शन घ्यायला उभं राहिलो तर आपण त्या मूर्ती तत्वाकडे बघायचं सोडून आपण बघत असतो कोण मध्ये घुसतोय का किंवा कोण मध्ये घुसला. एक लक्षात घ्या, तुम्ही किती वशिले लावलेत तरी त्या तत्वाला जेव्हा तुम्ही तिथं पाहिजात त्याच्या चरणापाशी तेव्हाच पोचता. आणि तुम्हाला जर वेळ लागत असेल तर याची खात्री बाळगा की तुमचा सहवास भगवंताला हवाय. आपण म्हणतो खूप वेळ झाला, लाईनीत उभा होतो, 5 तास लागले. भगवंतानी निर्णय घेतलाय की अरे तू माझ्या सानिध्यात 5 तास राहा. एखादा म्हणतो आमची ओळख आहे, आमदारांची ओळख आहे, त्यांच्याशी 1 मिनिटात दर्शन घेऊन बाहेर मागच्या दरवाजाने. भगवंत म्हणतो हा उपयोग नाही याचा, हा भाविकच नाही, ह्याला माझ्यासाठी थांबायला वेळ नाही. बरं का, ही भगवंताची विचारधारा भक्ताच्या प्रती, याला माझ्यासाठी थांबासाठी वेळ नाही, जाऊ दे, येऊन जाऊ दे, इतरांना त्रास नको. आणि भगवंत त्याला मोकळा करतो आणि आपण उलटा विचार करतो, याने वशिला लावला, 1 मिनिटात दर्शन घेतलं आणि तो गेला. तसं नाहीये. भगवंत ठरवतो किती वेळ आपल्याला ठेवायचं. तो समजून घेतो की ह्याच्याकडनं मला काय पाहिजे आणि तो करूनच घेतो. त्याला जर शिरा पाहिजे असेल तर तुमच्या मनामध्ये ती विचारधारा उत्पन्नच होते की मला करायचं आहे म्हणून. सत्यनारायणाचं शिराचं माप इतर वेळी प्रसाद तो कितीही करा तो होतच नाही. प्रसादीय शिरा असं म्हणत नाही, त्याला प्रसादच म्हणला जातो. पण नंतर जर त्याला तुम्ही करता घरी तेच माप घेऊन जरी केलं ना तरी ती चव येत नाही. कारण काय, त्याच्यामध्ये भगवंताचं जी विचारधारा असते, म्हणजे त्या क्षणी जी कल्पना आपल्या घरात निर्माण झालेल्या असतात ना,
जी बनवणारी गृहिणी असते तिच्या मनामध्ये जी कंपन झालेली असतात ते प्रेमरूप त्या अन्नामध्ये उतरतात आणि तो प्रसाद तसा तयार होतो. त्याला प्रसादच म्हणतात. म्हणून सत्यनारायणाचा प्रसाद तुम्ही कधीही बघा, उत्तम असतो. मग जेव्हा आपण नित्य साधना करतो की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण मी पोथी वाचावी का स्तोत्र वाचावं. ज्यांना सहज शक्य आहे, पहिलं तुम्ही ठरवून घ्या की मला दिवसातला मी देवाला किती वेळ देऊ शकतो आणि ते फर्म करा की मी माझा 5 मिनिटं देऊ शकतो, मी 1 तास देऊ शकतो, मी 2 तास देऊ शकतो. मग कोणीही मध्ये जरी आलं तरी तुम्ही आणि परमेश्वर ह्या तत्वाशी तुम्ही जोडले गेलेलं पाहिजे. तेव्हा तुमचा फोन, टीव्ही, मोबाईल, घरातल्या अजून कोणी गोष्टी सगळं बंद पाहिजे. कुठल्याही प्रकारची बैठक नको, कुठल्याही प्रकारचं काहीही नको. जसे आहात तसं भगवंताशी तुम्ही एकरूप होता. तुम्ही जो नेसवणार आहात तेच स्वामी तिथं नेसतात, तेच सोडं नेसतात. ते आदल्या दिवशी येऊन सांगत नाहीत की मला उद्या भगवा पितांबर नेसवा, उद्या निळा नेसवा. म्हणून स्वामी नाहीत का? नाही. त्यांनी भक्तांवर सोडलंय की माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण भक्ताचाच त्यांच्यावर विश्वास नसतो. हे दुर्दैव आहे. मी 10 ठिकाणी म्हणजे अन्नदान करायचं, प्रसादाची पावती फाडायची आणि डबा घेऊन आपल्याच घरी प्रसाद घेऊन जायचा. हे दुसरं दुर्भाग्य आहे. मोकळं होता यायला पाहिजे. पोथी वाचताना माझं लक्ष लागत नाही. जर तुम्ही बघा, आपण लहानपणी प्रत्येकाने मराठीचं पुस्तक वाचलेलं आहे. आपण कविता पाठ करून जायचो. आपल्याला तोंडी परीक्षा व्हायची, मग त्यात कविता, सुभाषितं, संस्कृतची हे सगळं विचारलं जायचं, ती पाठ व्हायची. मग असे थोडके मोजकेच बोटावर असतात की ज्यांचा गजानन विजय तोंडपाठ आहे, स्वामींची पोथी तोंडपाठ आहे. मग असं का? जर आपण कविता पाठ करू शकतो तर हे का नाही करू शकत? स्तोत्र सगळ्यांचं पाठ का नाही? ज्यांचं पाठ आहे त्यांच्या बाबतीत बोलत नाही. ज्यांचं पाठ नाही ते का नाहीये त्याच्यात आपण विचार करतो की मनामध्ये असलेले विचार हे स्थिरत्वाकडे जात नाही, ते स्थिर होत नाहीत. मग 10 गोष्टी वाचायच्या, घड्याळ ठेवायचं आता समोर आणि एवढ्यात आता वाचायला पटापट सुरुवात करायची, नाही चालायचं. त्यांनी होणार नाहीये काम. 4 ओळीच वाचा. रामदास स्वामींनी, एकनाथ महाराजांनी ज्या आरत्या लिहिलेल्या आहेत त्या बघा. 2, 3, 4 याच्यापेक्षा वरती कडवं नाहीये. एका मिनिटात ती गोष्ट संपली पाहिजे. आपण आता सध्याच्या मंदिरात बघा, आरत्या जिथं सुरुवात होतात असं म्हणजे आधी एक आरती सुरू झाली की वाटायचं वा किती सुंदर आहे, थांबायला पाहिजे. आणि आता आरती सुरू झाली की असं वाटतं की नको, कधी संपेल. एक तर ते इलेक्ट्रॉनिक्स हे वाजवतात, ढोल ताशा सगळा वाजवला जातो, त्याचा मोठा आवाज असतो. म्हणजे मनुष्य यांत्रिक बाबतीत किती गेलेला आहे हे मी का सांगतोय? तर आपण तांत्रिक आणि यांत्रिक या गोष्टींमध्ये जायला चाललेलं आहे, जायला लागलेली आहेत माणसं. त्या देवस्थानी मग चौघडाची सोय झाली, मग आता घंटेची सोय झाली. आहेत ना 1000 माणसं जमलेत ना, एक राहील ना घंटा वाजवायला. 100 माणसं जमलेत, त्यातला एक चौघडावाला किंवा वाजवणारा, वाद्य वाजवणारा, तबला वाजवणारा नक्कीच निघेल. मग यांत्रिक कशाला पाहिजे? आणि तुम्ही तासभर दना 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 तो आवाज त्या तत्वाच्या तिथे करायचा आणि आपण त्याच्यामध्ये उभं राहायचं. एक काय शब्द बोलतात ते कळत नाही, नुसतं तोंड हलवत राहायचं की मलाही काहीतरी कळतंय, मलाही म्हणताय. हे का सांगतोय की ह्या गोष्टी तुम्हाला स्वाध्यायापासून लांब नेतात. आपण भौतिकतेत अडकतो आणि आपल्याला ते भौतिकतेत अडकायचं नाहीये. आपल्याला सेवा करायची, साधना करायची आणि त्याचा सहज तुमचं फळ हे ठरलेलं आहे. तुम्ही आंब्याचं झाड लावल्यानंतर त्याला चिक्कू लागणारच नाहीये. परमेश्वर जरी म्हणला की मी याने आंब्याचं लावलं तर मी चिक्कू लावतो, तोही करू शकणार नाहीये. कारण कृष्णाने सांगितलंच आहे, तू जे पेरणार आहेस तर तेच उगवणार आहे. हे जर भगवंतांनी गीतेत सांगितलंच आहे, याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्ही त्या परमेश्वरासाठी काय पेरताय. एक गोष्ट सांगतो,
बऱ्याच जणांचा असा अर्थ असतो की मला वाचताच येत नाही, मग स्तोत्रच कळत नाही, मग मला वाचताच येत नाही, मग असं होतंय का की मला नीट माझे उच्चार होत नाहीयेत, त्यामुळं मग ते ह्याला त्या तत्वाला कळत नसेल म्हणून मला त्रास होतो का? ते गोष्ट सांगतो की एक शेतकरी जो एक 5वी पर्यंत शिकलेला असतो, अमेरिकेला त्याचा मुलगा शिकायला त्याने पाठवलेला असतो, तिथं तो जातो शेतकरी, आणि रोज त्याला गावातल्या मंदिरामध्ये जायची सवय असते. मंदिराबरोबर मंदिरात जाऊन तो एक 10-15 मिनिटं बसायचा, काय जे मनात असेल ते बोलायचा आणि परत यायचा. आणि आता तो अमेरिकेत जातो, तिथं बघतो की आता इथं काय मंदिरं तर नाहीये, आता काय करू, चर्च आहे, तो चर्चमध्ये जातो. चर्चमध्ये जाऊन बसतो, पहिल्या बाकावर बसतो आणि तिथले फादर आहेत ते प्रार्थना सुरू करतात. आणि ते प्रार्थना सुरू केला की हा नुसता ABCD, EFG असं झेडपर्यंत म्हणायचा. आता सगळे प्रार्थना करत असताना हा ABCD, EFG म्हणताना करायचा, तर ते त्याला डिस्टर्ब व्हायचं सगळ्यांना की अरे आम्ही हे करतोय, हा विसंगत बोलतोय. म्हणून मग ते फादर त्यांना 1-2दा त्याला समज दिली की काय करताय तुम्ही, आम्ही याच्यासाठी प्रार्थना करतोय, जीजससाठी, देवासाठी, आणि तुम्ही मध्ये डिस्टर्ब करताय आम्हाला. मग तो परत थांबतो, पण त्याला ते इंग्लिश काही कळत नाही की हे काय सांगतायत ते. व परत तेच प्रार्थना चालू करतात, परत हा तेच. शेवटी ते फादर चिडतात आणि त्या दुसऱ्या माणसाला सांगून त्याला चर्चच्या बाहेर काढतात आणि त्याला तो बाहेर थांबतो, तो जात नाही. प्रार्थना होते, सगळे माणसं जायला लागतात आणि फादर तिथे येतात आणि म्हणतात की तुम्ही उद्या येऊ नका, कारण तुम्ही प्रार्थना आमची सगळ्यांची चालू असताना इतकी सुंदर प्रार्थना आम्ही म्हणतोय आणि तुम्ही त्याच्यामध्ये व्यत्यय आणताय. तुम्हाला म्हणता येत नाही, तुम्ही ह्याच्यात आहात, म्हणजे खेडेगावातले आहात, मी समजू शकतो, पण तुम्हाला असं बोलून ABCD, EFG करून परमेश्वराला काय तुम्ही जोडू शकत नाही, कनेक्ट होऊ शकत नाही. तो शेतकरी त्या फादरना म्हणतो की फादर मला माहित नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे की मला प्रार्थना येत नाही, मला फक्त एवढंच माहिती आहे की तुम्ही जी प्रार्थना म्हणताय त्या प्रार्थनेमध्ये मी जे A to Z शब्द वापरतोय, अल्फाबेट उच्चार करतोय, ते त्यातलेच अल्फाबेट वापरून तुमची प्रार्थना तयार होते. आणि जो भगवंताला जर कंप्लेंट नाहीये, तो भगवंत समजून घेतोय, जो माझा आजपर्यंतचा एवढ्या वर्ष जीवनाचा अनुभव आहे. ते फादर त्याला म्हणतात तू काहीतरी मूर्खासारखा बोलतोय आणि निघून जातात. आणि ते रात्री स्वप्नामध्ये जीजस त्यांच्या जातो फादरच्या आणि म्हणतो की तो खरा माझा भक्त आहे. तुम्ही त्या प्रार्थनेत अडकलात आणि तो भावात अडकला. त्यांनी अशी कंप्लेंट केली नाही शेतकऱ्यांनी की मला ही प्रार्थना येत नाही म्हणून मी काही करणारच नाही. त्याला जे परमेश्वराला जोडण्यासाठी येतं त्याचं मूळ त्यांनी सांगितलं की A to Z अल्फाबेट मध्येच प्रार्थना तयार होते. आणि ते खरं आहे, त्याच्या शब्दांच्या या बाहेर तुम्ही प्रार्थना तयार होऊच शकत नाही. म्हणून म्हटलं तू त्याची माफी माग. आणि मग ते फादर दुसऱ्या दिवशी जाऊन त्याची माफी मागतात की तुझं जे भगवंताच्या प्रती एकरूप होणं आहे तेच योग्य आहे. गोष्टीतली सारांश असा आहे की परमेश्वराला तुम्ही कसं ओळखता आणि कसं त्याला जोडलं जाताना हे महत्वाचं आहे, इतर गोष्टी महत्वाच्या नाही. पारायण करायचं. आता बघा प्रगट दिन आल्यानंतर जसं सर म्हणले की आता लगबग सुरू होईल, मग कसं ऍडजस्ट करायचं, काय करायचं. एक तर करा, सहजतेने होत असेल तर, नाही तर करू नका. तुम्ही केलं नाही, बघ मला एक सांगा, तुम्ही मठात जाता, तिथं तुम्हाला प्रसाद मिळतो, ते प्रसाद देणारे तुम्हाला विचारतात का की तुम्ही स्वामींचं करता का नाही करत, पोथी वाचता का, स्तोत्र वाचता का. त्याला त्याच्याशी कर्तव्यच नसतं, त्याचं काम असतं हा त्या भगवंताचा, त्या स्वामींचा प्रसाद आहे, हा प्रत्येक भाविकाला मिळाला आहे. मग भाविक कोण आहे तो त्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. मग तुम्ही नास्तिक असाल तर मग तिथं महाराज किंवा स्वामींनी तुम्हाला बाजूला काढलं पाहिजे ना की हा नाही नाही ह्याला बाजूला काढा, हा माझं काहीच करत नाही, हा प्रसादाचा अधिकारी नाही. असं होतं का? तर नाही होत. तीर्थक्षेत्री जातो,
बायको उत्तम प्रकारे जाऊन तिथं दर्शन घेते, पारायण करते. नवऱ्याचा विश्वास नसतो. ती लहान मुलं बरोबर असते, त्यांना काहीच कळत नसतं की आई वडील कशाला आणलंय. तिथे खेळणी वगैरे असतात, तिथं बघत जातात ती. महाराज आणि स्वामी म्हणजे काय हेही त्यांना गरजच नसतं. आई म्हणले नमस्कार कर की ते नमस्कार करतात. पण ते गुरुजी पहिला प्रसाद देतात ते मुलांच्याच हातात ठेवतात. आपण ह्या घटनेकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो? म्हणजे नमस्कार आई वडील करणार, पण प्रसाद त्या मुलाला येणार लहान आहे म्हणून तर नाही. परमेश्वराच्या दारी लहान मोठा हा विषयच नाहीये. विषय आपण करतो, त्याच्यामध्ये शंका कुशंका आपण निर्माण करतो. मग ते बाळ सुद्धा, ती मुलं सुद्धा त्याच्याबरोबर जेवतात, त्याला जेवण म्हटलंय, आणि आई वडील प्रसाद घेतात. मग झपाटे घालत त्याला तो प्रसाद भरवला जातो. त्याला माहीतच नसतं मी काय स्वीकारतोय. पण म्हणून त्याच्यावरती त्या महाराजांची आणि याची श्रद्धा नाही का, कारण पोचलाच नसता तिथं तो. ज्या अर्थी ते बाळ सुद्धा तिथं पोचलंय याचा अर्थ त्या तत्वाला, त्या महाराजांना, त्या स्वामींना पाहिजे की बाबा रे तू माझ्यापाशी ये आणि मी तुला स्वीकारलंय, एवढंच तू कर, मी तुला स्वीकारलंय. याची ओळख झाली ना, याच्या व्यतिरिक्त मला काहीही नको. तुझं माझं तेच नातं आहे, एवढंच असणं गरजेचं आहे. म्हणून साधना करताना, पोथी वाचताना, आता ठीक आहे प्रगट दिन आला, मग आता कुठं जायचं, मग इथं छान करतात तिथं जातो, इथं मंत्र उत्तम म्हणतात तिथं जातो, इथं अमुक जण व्यक्ती येणार आहे म्हणजे तिथं जास्त असेल नाही. मूळ गाभा काय आहे? म्हणजे माझे गुरु म्हणायचे फक्त दगडूशेठ हलवाई पावतो का, मग बाकीचे गणपती हटवून टाका, त्यांचं महत्वच नाही. कारण भेद भक्तच जर करत असेल, इकडच्या समोरच्या मंडळातल्या गणपतीला पण मोदकच अर्पण करतात, तोही गणपतीच आहे आणि तोही गणपतीच आहे. मग तुम्ही वेगळं करणारे कोण? म्हणजे एका तत्वाला आपण वैचारिक दृष्ट्या वेगळं करतोय तर ते करू नका. मग ते तत्व तुम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. मग काही जण जसं सांगितलं की 10 गोष्टी, विष्णू सहस्त्रनाम, अथर्व शीर्ष, राम रक्षा, दुर्गा सप्तशती, अजून काही मंत्र, भीमरूपी, अशा अनंत गोष्टी एकत्र करत असतात. की चालू केलं एकदा की सगळा तो गठ्ठा वाचायचा आणि मगच थांबायचं. आणि झाल्यानंतर मी एकदाच टाकण टाकलं, मी सगळं वाचून मोकळं झालं. त्यांच्या तत्वासाठी नाहीच, हे माझ्यासाठी, माझं आयुष्य चांगलं व्हावं, माझं मुलांचं चांगलं व्हावं, मला शारीरिक प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे. तर तत्वासाठी नाहीच. तुम्ही विचार करा की 10 माणसांना जर तुम्ही एका वेळात घरात बोलवलं, तो समारंभ झाला. पण एका व्यक्तीला जर तुम्ही घरात बोलवलं तर ते निमंत्रण झालं. कधी विचार करतो आपण की निमंत्रण म्हणजे काय आणि आमंत्रण म्हणजे काय? निमंत्रण जे दिलं जातं ते ठराविक तत्वाला दिलं जातं आणि आमंत्रण जे दिलं जातं हे सामाजिक दिलं जातं. आम्हाला लग्नाचं आमंत्रण आहे आणि आम्हाला ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. आमंत्रण आणि निमंत्रण शब्दच लोकांना माहित नसतो, दोन्हीचा एकच अर्थ काढतात. तसं नाहीये. पत्रिका ठेवायची तर भगवंताला, त्या कुलदेवतेला आम्ही निमंत्रण द्यायला चाललोय. म्हणजे काय? एकरूपता व्हायला चाललोय. मग आपल्याला त्या तत्वाला रोज निमंत्रित करायचं आहे. मग नियम, जेव्हा तुम्ही एकत्र तत्व एकाच ठिकाणी पाहायचा प्रयत्न करता तेव्हा त्याची मिसळ झाल्याशिवाय राहत नाही. डोळ्यासमोर आणा, फरसाण बाजूला, चिवडा बाजूला, मटकी बाजूला, कांदा बाजूला, प्रत्येकाचं तत्व वेगळं आहे. जर तुम्ही एक एक खाऊन बघितलं तर वेगळं आहे. पण जेव्हा ते सगळे एकत्र होतात तेव्हा ते जी चव उत्पन्न होते ती वेगळी आहे. आणि त्याच्यानंतर ऍसिडिटी.
पण मग का झालं, मग आपण लगेच म्हणतो नाही त्यातली मटकी जरा आहे ना शिजलेली नव्हती, मग त्यातला कांदा जो आहे ना त्याला वास येत होता. हे लक्षात घ्या, आपण स्वाध्याय पाहतोय. मग ज्या तत्वांचा तुम्ही अभ्यास करता ते तत्व तुमच्या देहाला जर लागून असेल तर ते तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाचा मान वेगळा आहे. तुम्ही तिरुपती बालाजीच्या पाशी गेलात, त्याची आवड वेगळी आहे, स्वामींची आवड वेगळी आहे, महाराजांची आवड वेगळी आहे. पण सगळ्यांनाच जर तुम्ही एकत्र घेऊन बसलात तर त्यांच्यात भांडणं नाही का होणार? एक लक्षात घ्या, हे भांडण होणार म्हणजे काय, ती तात्विक नाही तर कंपनीय दृष्ट्या ती भांडणं होतात. आणि ती सगळी तत्व एका ठिकाणी जर जागृत झाली तर आपल्याला जी ऊर्जा, की आपण जे म्हणतो की मी आज सगळं वाचलं, तर तुम्हाला वेगळीच ऊर्जा नियंत्रित होते की तुम्हालाच कळत नाही की मी नक्की खाल्लं काय, म्हणून मी मिसळ खाल्ली. मग आपण कधी बघा, अध्यात्मात मिसळ सुद्धा अध्यात्मात कसं येतं बघा. सगळेच देवतांना एकत्र केलं, मग त्याच्यामध्ये आपण अभिषेक करतो, रस्सा घालतो. रस्सा घातला, पण शोषून कोण घेतं? तो पाव घेतो. कधी विचार करतो आपण, फुकतं कोण? जो शोषून घेतो तोच फुकतो. एखाद्याला लग्नामध्ये अपमान झाला की ती फुगून बसते, शोषलं. हे आपल्या नित्य जीवनामध्ये आलेले जे शब्द किंवा आपण जे जेवतो हे अध्यात्माशी निगडीत आहे. म्हणून मग आपण जेव्हा स्वाध्याय करायला बसतो, पोथी वाचायला तर तुम्ही बसाल, असं धरून चालू. पोथीपासून सुरुवात करू की पोथी वाचायला बसतोय, आपण पोथी वाचतोय, पहिलं मी कशासाठी वाचते? उदाहरण धरू आपण, गुरुचरित्राचं आपण उदाहरण घेऊ. की गुरुचरित्र मी आजपासून वाचायला सुरुवात केली, तर पहिला प्रश्न स्वतःला विचारला की मी का वाचतोय? गुरुचरित्र वाचायचंय, मला अमुक जणांनी सांगितलं की तुम्ही गुरुचरित्र वाचा. मग दुसरा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, त्यांनी मला का सांगितलं? म्हणजे माझ्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून सांगितलं, माझ्या घरात अडचणी आहेत त्या व्यवस्थित व्हाव्या म्हणून सांगितलं. मग तसं असेल तर काय, स्वार्थ झाला निर्माण. नीट लक्षात घ्या बोलतोय काय ते. एखाद्याने तुम्हाला सांगणं की तुम्ही अमुक आजपासून गुरुचरित्र वाचा म्हणजे तुमच्या अडचणी दूर होतील, म्हणजे इथे स्वार्थ निर्माण झाला. की मी ह्या स्वार्थासाठी वाचते, की माझ्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून मी आजपासून गुरुचरित्र वाचलं. मग मी कसं वाचू? मग ती व्यक्ती सांगते रोज तुम्ही आंघोळ झाल्यावर, स्नान झाल्यावरती वाचत जा. पण नियम जे दिलेले असतात मग त्याच्यात मनुष्य नियमात अडकतो, की जे आपापल्या, जसं पहिल्या ह्याच्यात सांगितलं की जसे आता आपली पिढ्या बदलत चालल्या आहेत. जसं इंग्रजांनी केलं, सावरकर होते तेव्हा संस्कृत शाळेमध्ये शिकवणं बंद केलं. आता किती शाळांमध्ये संस्कृत शिकवतात? मराठी पण शिकवायला आता कंपल्सरी झालं, आता कंपल्सरी केलंय. पण म्हणजे बघा, आत्ताच्या पिढीला संस्कृती भाषाच माहित नाहीये, म्हणजे नामशेष झालं. तुम्ही विचार करा, आत्ता तुम्ही जो स्वाध्याय करणार आहे ना, हा उपयोग तुम्हाला नाही, तुमच्या पुढच्या पिढीला होणार आहे. त्यांना कळणार आहे काय ते. आपण घरामध्ये आपल्या घरात जे संस्कार सांगितलेले आहेत, कुलाचार सांगितले, ते का करायचे? तर पुढच्या पिढीसाठी करायचे ते. मग गुरुचरित्राच्या इथे आपण परत येऊ. जर सांगितलं गुरुचरित्र वाचायचं, त्याच्यात सांगितलं की रोज एक अध्याय मी वाचेन. मग मला वाचायला जमणार आहे का, हा पहिला प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे. मग समजा जर स्त्री असेल, तिचे दोन प्रश्न लगेच त्या समोरच्याला जातात. गुरुचरित्र वाचावं का, कुठलं वाचावं, ह्याच्यामध्ये तिचे काही दिवस निघून जातात. मग मग ह्याच्यामध्ये ती 10 जणांशी चर्चा करते की तुला काय वाटतं, मग त्याला काय वाटतं. मग अजून त्याच्यामध्ये काही जण फाटे फोडतात आणि सांगतात मग यांची अमुक पोथी आहे, यांची शॉर्टकट आहे, यांचे गाळून तयार केलेली आहे, मग ते तू वाच. मग ते मी वाचलं, मला काही झालं नाही. मग तेवढ्यात दुसरं म्हणते की मी वाचलं आणि मला इतका त्रास झाला सांगू. मग आपण आपल्या मानसिकतेवरती त्याचा परिणाम करून घेतो.
आणि दादा एक पण बघितलं की ते पोथी पुढून नाही पाठवून फलश्रुती पासून स्टार्ट होते. पण ते गंमतच अशी आहे ना की कुठनं सुरुवात करायची. आपण सांगितलं ना तर वाचणारा तुम्ही आहात. मग पहिली ओळ वाचताना श्री गणेशाय मग म्हणताना त्या माणसाच्या मनामध्ये सगळ्या गोष्टी येतात. ह्यांनी सांगितलं लाभेल, ह्यांनी सांगितलं नाही लाभणार, मी वाचते कर बघू. मग ते चालू झाल्यानंतर काहीतरी कोणतरी बेल वाजतं, काहीतरी कोणीतरी येतं. मग कारण नसताना मग ते कोणीतरी सांगितलेलं असतं बघा वाचायला सुरुवात कर, पहिले 1-2 पान झालं तर डोकं दुखायला लागतं किंवा हे दुखायला लागतं. मग त्या व्यक्तीचं दुखायला लागतं. हा मनाचा कमकुवतपणा आहे. परमेश्वरी तत्व हे कधीही वाईट करत नाही. गुरुचरित्रातल्या ओव्या काही ह्या शब्दाचे उच्चार देहामध्ये अग्नी उत्पन्न. मी एक उदाहरण कायम देत असतो की हातात ज्या अंगठ्या घालतात, गळ्यामध्ये लॉकेट घालतात, की याचा इफेक्ट होतोय का नाही होतोय. पण मंत्राचा इफेक्ट प्रत्येक माणसावर क्षणभरात होतो, क्षणभर. फक्त आपला विश्वास पाहिजे. आणि एक उदाहरण मी कायम देत असतो ते म्हणजे तान्ह्या मुलाचं. की हात असं ते तान्ह्या मुलाला जरा करा की ते शू करतं. ते शू करतं याचा अर्थ असा होतो की श शब्द उच्चारल्यानंतर त्याचं मूत्रद्वार उघडतं आणि युरिन बाहेर पडते. हे जर सिद्ध आहे तर आपण बाकीच्या गोष्टी म्हणून गुरुचरित्रामधले काही काही जे शब्द आहेत ते फक्त ज्या स्त्रियांना मोनोपॉज आलेलं नाहीये त्यांच्या रजस्रावावरती परिणाम करतं म्हणून वाचू नये एवढंच आहे. तेवढे काही शब्द. त्याच्या व्यतिरिक्त असं कुठलंही तुमच्या जीवनामध्ये वाईट घडत नाही, काहीही होत नाही. हा सगळ्या अफवा पसरवलेल्या आहेत. मग नंतर ज्यांनी काही जणांनी त्याच्यामध्ये बदल केले तर तेवढे शब्द किंवा तेवढ्या ओव्या काढलेल्या आहेत आणि गुरुचरित्र तेच आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये. आणि ज्यांचा मोनोपाज होऊन गेलं त्यांनी तर वाचावंच अगदी निर्धास्त. आणि ज्यांचं नाही त्यांनीही वाचावं. आपण परमेश्वरावरती जर तुम्ही संशय घ्यायला लागलात, ज्याच्या हातातच आपली श्वासाची दोरी आहे त्याच्यावर तुम्ही संशय घ्यायला लागलात तर कसं व्हायचं. चर्चा करू नका. म्हणून पहिला प्रश्न आपण करायचा की मी कशासाठी वाचतोय. आत्मिक समाधानासाठी वाचतोय का. याच्यातनं मला आत्मिक समाधान मिळणार आहे का मला काहीतरी फलप्राप्त्यर्थ पाहिजे. आणि 95% लोकांना फलप्राप्त्यर्थीच पाहिजे असतं. तर तसं होता कामा नये. मग तुम्हाला ती देवता पाहिजे. मिठाई घ्यायची तर चितळ्यांकडेच जायला पाहिजे. किराणा मालाच्या दुकानात जाऊन मिठाई कशी मिळेल. तेलाच्या घाण्यावर डेअरीमध्ये गेला तर तो म्हणेल अहो दूध मी देतो पण त्या दुधापासून मिळणारी मिठाई जी आहे ना ती तुम्हाला चितळ्यांकडेच मिळेल. लक्षात घ्या. मला कशाची गरज आहे आणि मला काय प्राप्त करायचं हे पहिलं विचार करा. स्वतःला ओळखा. स्वाध्याय म्हणजे काय. स्वतःचं अध्ययन करणं. मी त्या तत्वाशी एकरूप होऊ शकीन का. मी त्या गुरु तत्वाशी एकरूप होऊ शकीन का. मी त्या स्वामी तत्वाशी एकरूप होऊ शकीन का. मी त्या गजानन महाराजांशी एकरूप होऊ शकेन का. मी माझ्या हातामध्ये असलेली बिस्लरीचं पाणी बाजूला ठेवून महाराजांनी जसं सांगितलेलं आहे की गुरं पिणारं पाणी तू घेऊन ये तेच मला प्यायचं आणि तुंब्यात भरून आणलं दिलं. ही अवस्था माझ्या समोर परिस्थिती आली तर मी ती स्वीकारू शकीन का. ते म्हणजे तुमची त्या तत्वाच्या बाबतीत असलेली एकमेकांची सांगड आहे ती व्यवस्थित घालता यायला पाहिजे. नुसतं त्याच्यामध्ये पोथी वाचत नाही. इथं बिस्लरीची बाटली ठेवायची आणि महाराजांनी तुंब्यातलं पाणी प्यायलं आणि आपण बिस्लरीचं प्यायलं. मी ते करतो का. ते पोथीत दिलंय ते त्या मार्गावर मी चालतोय का. मग पुण्यतिथीला त्याच्यामध्ये महाराजांच्या तसबिरीतनं अंगारे निघाले, महाराजांच्या तसबिरीतनं भस्म निघालं. कशासाठी. त्यांना द्यायचं असेल तुम्हाला जागेवर आणून देतील. हे घे बाबा तुला हे घे तुला पाहिजे ना ते दे. केस निघतो हे निघतं. मी असं ही अंधश्रद्धा किंवा म्हणत नाही कारण तुम्ही त्या तत्वाशी जेवढे एकरूप झालात ना की या गोष्टी होतात. थोतांड माजत नाहीये पण ह्या थोतांड माजवून अंधश्रद्धा निर्माण करणारे 99.9% लोक झालेली आहेत आणि 0.1% आहे
की तिथं खरंच स्थान आहे, की जिथं मागाची गरजच लागत नाही. तुम्ही गेलात की तिथं तुमची सोय आहेच आहे, तुम्हाला लागतच नाही काही त्याच्यामध्ये. ती सगळ्या गोष्टी त्यांनी करून ठेवलेल्या आहेत. शेगावला जातो आम्ही, आधी प्रसाद सकाळी 9 ते रात्री 9 मिळायचा. आता तो 10 ते 5 ला बंद होतो, 10 ते 5 मध्ये असतो. मग असं म्हणायचं का की गजानन महाराजांनी आमचं प्रसादच बंद केला? नाही, तू प्रसादासाठी जात नाही हो, तुम्ही महाराजांना भेटायला जाता. त्यांनी तिथं देतात ना तुम्हाला बुंदीचा लाडू. तुम्ही जर अख्ख्या थाळीला जर प्रसाद म्हणत असाल आणि त्यांनीच तुमचं समाधान होणार असेल तर चूक आहे. तुमच्या हातामध्ये काय पडलंय, महाराजांसमोरचा एक फुटाणा सुद्धा तो प्रसादच आहे की ते पूर्ण तुम्हाला जेवण मिळेल ना, तीच ताकद तिथे आहे. पण आपली वैचारिकता बदल, त्यामुळे प्रसादच मिळाला नाही. 10 ते 5 मध्ये आम्ही गेलो नाही ना. अरे मग लाडू कुठला घेतलास? तुला लाडू दिला ना बाहेर प्रसादीय, पण तो म्हणजे लक्षात घ्या, आपलं मन आणि आपला पिंड कशात अडकतो? तर खाण्यात अडकतो. दादा, वरती मी आय बटन मध्ये प्रसाद हा एपिसोड जो आपण केला होता त्याची लिंक नक्की देतो, कारण प्रसाद काय आहे त्याच्याशी मला समजलं. नक्की ना त्याच्यामुळे, कारण त्यामुळे आपण अशा अनुषंगाने ते जायला पाहिजे. मग आमचे पेढे वेगळे. आता आता बघा, आता स्वामींचे प्रगट दिन आहे ना, काही जण उत्तम प्रसाद नेतात, अहो आमचं द्या, अहो आमचं द्या. असं नाही होत. आपण कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही, तत्वाला तर नाहीच नाही. तुमचा फक्त भाव तुम्ही नीट ठेवा. इथं मठात सुद्धा जातात, ते सुद्धा मी 1-2दा सांगितलेलं आहे. तुम्ही जरी उत्तम लाडू नेऊन सोन्याचं हातात सगळं घालून जरी त्या स्वामींना ठेवलत ना, तरी तुम्ही दिलेल्यातलं पहिला भाग बाहेर मठाच्या असलेल्या भिकाऱ्यांना जातो. असं म्हणता का तुम्ही स्वामींना की मी आणलंय, पहिलं मला मिळालं पाहिजे? नाही, पहिलं बाहेर. स्वामींना कळतं कोणाची सोय करावी, तत्वाला कळतं कोणाला पहिल्यांदा गरज आहे. मग आपण बाहेर येताना म्हणतो हा तो धडधाकट दिसतोय, भिका मागतोय, हे आपलं काम नाही. त्याच्या कर्मामध्ये काय दिलेलं आहे ना, त्याच्या ढवळाढवळ करणं आपलं काम नाही. त्याच्या नशिबामध्ये जो प्रसाद नसता तर त्या महाराज स्वामींनी त्याला तिथनं बाजूला केलं असतं, हा विचार आपल्या मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तो येऊ शकला नसता तिकडे, येऊ शकला नसता. आपण बऱ्याच वेळा जातो, आपलं दर्शन नाही होत, तिथं गेल्यानंतर थांबवतात की थांबा आता पुढची लाईन सोडतो. तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही त्या तत्वापाशी पोहोचू शकत नाही. हा पहिला भाग. मग पोथी वाचताना ठरवून घ्या की मी आज 1 अध्याय वाचेन, आज 11 ओव्या वाचेन, 21 वाचेन. त्याला म्हणतात नित्य पठण, की नित्य 21 ओव्या नित्य वाचेन. कुठेही लिहिलेलं नाही की अध्यायच वाचला पाहिजे, नाही. मला 21 ओव्या वाचताय ना, तुम्हाला समाधान आहे ना, पण ते तुम्ही एकरूपता त्या 21 ओव्यांमध्ये तुमची असणं आणि येणं गरजेचं आहे. तो एकरूपता त्या फक्त त्याच्यासाठी. मग बस्तर निरंजन लावा, उदबत्ती लावा, अत्तर लावा, हा सगळा तुमच्यासाठीचा केलेला अट्टहास आहे. कारण तिथं काहीच नाहीये, तिथं कुठेही काही नाही. त्यांना काही ना, देव फक्त लक्षातच गोंदवूनच ठेवा, देव हा भावाचा भुकेला आहे आणि देवाच्या द्वारी उभा क्षणभरी या 2 गोष्टी जर माणसांनी पाळल्या तर मनुष्याला जीवनामध्ये कसलीच अडचण येत नाही. अर्धा तास त्या देवासमोर उभं राहायचं. असं म्हणतात का की स्वामी तुम्ही कसे आहात, स्वामी तुम्हाला त्रास नाही झाला ना, एवढे तुम्ही चमत्कार केलेत, याच्यामध्ये तुम्हाला कधी असं स्वतःला काही त्रास झाला का हो, एवढ्या लोक आम्ही निगेटिव्हिटी घेऊन येतो, तुम्हाला काही त्रास होतो का? आपण कधी म्हणतो नाही, माझं अमुक आहे, माझं तमुक आहे, माझं हे कारण आहे. फक्त आपण घ्यायला जातो आणि इमिजिएट इफेक्ट हवा. मग तो नाही झाला की नाही, तुम्ही त्या पलीकडच्या मंदिरात जा, तिथं गेले आणि माझ्या पुढच्याच आठवड्यात मुलीचं लग्न ठरलं, मग ह्या उठायचं आणि तिथं जायचं. असं नका करू. इथंही तेच आहे, तिथंही तेच आहे. इथं पूजा होत नसेल ना, ठीक आहे, तिथं होतीये ना, झालं, बाकी गरजच नाहीये काही. मनाने किती पवित्र आणि स्वच्छ आहात ना, साबण कितीही लावलात
प्रयागराला जाऊन किती डुबक्या मारल्यात तरी अंतर्मनाला ती डुबकी पोचणार आहे का? बाह्य अंगाला पोचणार आहे. उत्तम साबण लावतो आम्ही, अगदी वाळा खस जरी लावला, उठणं लावलं तरी ते बाह्य अंगाला लावणार आहे. पण मन काळं असेल तर ती स्नान नाही आहे. विचार उत्तम हवा, सुगंध हा उडणार आहे. मनाचा सुगंध कायम दरवळतो तो तुमच्या वागण्यातनं, आणि देहाचा सुगंध हा क्षणभर असतो, हे आपण विसरतो. व परमात्म्याला, भगवंताला तुमच्या आत्मिक समाधान त्याला पाहिजे आणि तुम्हालाही पाहिजे. नामदेव महाराजांचं उदाहरण, की नामदेव महाराजांना वडिलांनी सांगितलं, अरे जा नामा, आज मला बाहेर जायचं, एवढं दूध देऊन ये पांडुरंगाला. कधी बघितलंच नव्हतं. त्याला माहिती होतं वडील फक्त रोज घेऊन जायचं तो गडवा आणि आणून मला प्यायला द्यायचं, एवढंच त्याला नामदेवाला माहिती होतं. फर्स्ट विजिट, पहिली भेट भगवंताची, पांडुरंगाची, ते दिलं. ते पांडुरंग काय दूध प्यायी ना, प्यायला नाही म्हटल्यानंतर हा राग, ह्याला हे नाही की बाबा पी ना बाबा, मी तुझ्यासाठी घेऊन आलोय, तू का नाही पितेस. इतका त्याच्यामध्ये तो हे झाला की त्यांनी भगवंताचे पाय धरले की पी रे बाबा पी, मी तुझ्यासाठी घेऊन आलोय, नाही तर ते वडिलांनी आई वडील मला ओरडतील. झालं, भगवंताला माया आली, भगवंत उतरले, भगवंताने दूध प्यायलं, हा आनंदी झाला. चला, भगवंताने दूध प्यायलं, त्याच्यात कुठंच भक्ती नव्हती. याला फक्त एवढंच माहिती होतं, माझ्या वडिलांनी सांगितलं की पांडुरंगाला दूध द्यायचंय, ते देऊन ये. त्याला प्रसाद सुद्धा म्हटलेलं नव्हतं. ते फक्त भगवंताला जाऊन दूध दाखवून ये असं होतं, देऊन ये सुद्धा नव्हतं. आपण काहीच देत नाही, ते ठेवलं की लगेच उचलून घेऊन जातो. पण हिचा आडून बसला की नाही तू पीच, आणलंय तर तू प्यायलाच पाहिजे ना. कृती माझ्या समोर, बाल विचार, स्वच्छता, पवित्रता, ती या नामदेव महाराजांना कळते. भगवंतानी प्रगट व्हायला सुद्धा तुमची मनाची स्वच्छता, पवित्रता तेवढी यावी, तेवढा परमेश्वर प्रगट होतो, नाही तर तो होत नाही. कुठं याच्यामध्ये विचार करा, त्या नामदेवाचा कुठला उद्देश होता? नाही, नसता जरी झाला तरी त्याला काही नाही, त्याला त्रास झाला, रे मी एवढं घेऊन आलोय तुझ्यासाठी, तू यायला पाहिजेस, मी तुझ्या पाया पडतो. त्याला माहीतच नव्हतं हा देव आहे आणि मी सामान्य, कारण देव ही कन्सेप्ट, शब्दच त्याला माहित नव्हता. पण पांडुरंगाला कळलं की अरे काय आहे, आजपर्यंत माझ्यासाठी कोणी केलं नाही, असं हे मी केलं. आला प्यायला दूध. भगवंत दूध प्यायला हा गडवा घेऊन घरी गेला. आई म्हणली कुठे आहे दूध, कुठे आहे? कारण रोज फक्त तिथं दाखवूनच घेऊन यायचे वडील आणि तेच नामदेवाला द्यायचे. तो म्हटलं भगवंत प्यायला, खोटं बोलतोस का? आईने मारलं पहिलं. तो म्हटलं अगं नाही, पांडुरंग घेऊन प्यायचे. म्हणले पांडुरंग कुठं पितो? मग वडील आले तेवढ्यात, काय झालं, का मारतेस मुलाला? मुलगा खोटं बोलायला लागला. ते म्हटलं काय झालं? अहो गडवा भरून दूध द्यायला आणि म्हणतो पांडुरंगाने दूध प्यायलं. वडील समजवतात की अरे नामा, असं करू नकोस, जे मी दूध त्याला भगवंताला दाखवतो ते तुलाच देतो, दुसऱ्याला देत नाही, असं बोलू नये खोटं. सांग बरं, तू का दूध प्यायलास? झालं. अहो नामदेव महाराज वडिलांनाही म्हणाले की नाही नाही बाबा, मी नाही दूध प्यायलो, भगवंतानीच प्यायलं. झालं, वडिलांनी मारलं. वडील म्हणलं इतकं खोटं बोलायला लागलास तू, पोरगा वाया गेला. परत गडू भरून घेतला. चल, मला बघायचंच आहे, मला बघायचंच आहे कसं पांडुरंग तुझं दूध पितो. एक घटना डोळ्यासमोर आणा, घेऊन गेले. परत नामदेव पांडुरंगाच्या समोर जाऊन बसला. वडील लपून बसले, काय होतंय बघायला. पोरगा चोरून दूध पितोय का हे वडिलांच्या डोक्यात. पांडुरंग कुठला हलतोय? एक तर पोट भरलेलं पहिल्या गाडव्याने, पांडुरंगा दूध पी. वडील आलेत, मी एवढं तुला दूध पाजलं प्रेमाने आणि मी मार खाल्ला. लक्षात घ्या, घटना काय सांगते, जीवनात तुम्ही भगवंताचं कितीही जरी केलं, भगवंताला तुम्हाला प्रगट झाला तरी जसा नामदेवानी जर मार खाल्ला, तर तुमच्या जीवनामध्ये जर एखादं संकट आलं तर तुम्ही ढळून जाऊ नका. हे तुमचा भोग आहे. नामदेवानी पण आई वडिलांचा फटके खाल्ले ना, खरं वागून. मग आपण हे सुद्धा आपल्या जीवनात घ्यायला पाहिजे. आणि मग तो पांडुरंगाला म्हणून, पांडुरंग हालायलाच तयार नाही, ओक्षाबोक्षी रडायला लागला की नाही
मी खोटाच ठरलोय. तू दूध पितोस, तू दूध प्यायलंस आणि चोरीचा आळ माझ्यावरती. आणि मग पांडुरंगाला घाईवरून आलं आणि त्यांनी ते परत दूध प्यायलं. आणि हे वडिलांनी बघितल्यावरती वडिलांना कळलं की खरंच पांडुरंगाने दूध प्यायलं. याला म्हणतात जीवनातली सत्व परीक्षा. लक्षात घ्या, जीवनामध्ये नामदेव महाराज ही एकमेव व्यक्ती आहे जेव्हा पांडुरंगाचा कुठं नाही तिथं उल्लेख असा आहे. आपण विठ्ठलाचा असा बघतो कायम कमरेवर हात आहे. पांडुरंगाचा नामदेवासाठी पांडुरंगाने दोन्ही हात सोडले आणि नामाला उचललं आणि नामाला जवळ घेतलं आणि म्हणले, बाळा तुला मी आयुष्यभर माझ्यात आहे, तू जवळ असशील, तू असशील तरच मी ओळखला जाईल. त्याला नामस्मरण म्हणतात. नामाचं स्मरण म्हणजे नाम आणि ज्याचं स्मरण म्हणजे तो भगवंत, म्हणून नामस्मरण शब्द तयार झालाय. आणि ह्या दोघांबरोबरच जे प्रगट झालं ते ज्ञान, म्हणून ज्ञान, नाम आणि पांडुरंग ही तीन अवस्था मनुष्याच्या जीवनामध्ये खूप महत्वाची. नाम प्राप्त झालं, नामाला पांडुरंग प्राप्त झाला आणि मग कळलं की हा पांडुरंग आहे. तोपर्यंत माहितीच नव्हतं की हा पांडुरंग आहे, पण प्रगट झाला. लोक इथं हजारो पोथ्या वाचतात, मंत्र जप करतात, पण कळत नाही. का कळत नाही? तर भाव. इथं अपेक्षाच नव्हती. निरपेक्ष भावेने त्यांनी दूध गडवा ठेवला होता. आणि हीच निरपेक्ष भावना आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये भगवंतासमोर आपण जेव्हा जातो, स्वामींसमोर जातो, महाराजांसमोर जातो, तेव्हा ती पाहिजे की महाराज मी तुमच्यासाठी फक्त आलेले आहे, मला बाकी काही नको. कारण मला माहितीच आहे, आई बापाला माहिती असतं आपल्या मुलाला काय पाहिजे, ते देत असतात त्या वेळेला. कुठलेही आई वडील आपला मुलगा 5वी 6वी ते म्हटल्यानंतर लगेच गाडीची किल्ली देत नाहीत. आता देतात ती गोष्ट वेगळी, पण देत नाहीत. वेळ आली की ते त्याला सांगतात की आता तू गाडी चालवू शकतोस. म्हणजे आई वडिलांना माहिती असतं. तसं या महाराजांना, भगवंताला, स्वामींना माहिती असतं की माझ्या भक्ताला कधी गरज आहे तेव्हा मी आहे, तू काळजी करू नकोस, तू स्मरतोयस ना मला, बस. मग हे स्मरण असं नसावं की ज्याच्यात अपेक्षा असावी. पण मग मंत्र साधना करताना तुम्हाला म्हणून आपल्याला पहिल्यांदा मला काय प्राप्त करायचं हे पहिलं प्रत्येक व्यक्तीने जे पाहिजे की हो मला मी फक्त महाराज तुमचं मी नामस्मरण करणार फक्त मला आर्थिक माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी. हे तुम्हाला ऐकायला कसं तरी वाटेल, पण हेच सत्य आहे. कारण आपण एखाद्याकडे जातो, आपल्याला पैशाची गरज असते, त्याच्याशी गोड 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 बोलून त्याला असं फिरवून सांगतो की अरे मला थोडंसं पैशाची गरज आहे, किंवा कारण सांगतो काहीतरी, मी विसरलो, हे केलं, तू आत्ता दे, मी नंतर आणून देतो. हीच गोष्ट तुम्ही ह्या तत्वांबरोबर करत असता. तुम्ही सांगा त्यांना मला पैसे पाहिजेत स्वामी, मला पैसे पाहिजेत. मुलगा जातो ना, बाबा मला आज आईस्क्रीम खायचं, मला तुम्ही 10 रुपये द्या. बाबा म्हणतात ठीक हे घे, लगेच देतात. सहज क्रिया. मग तसं देवाला तुम्ही सांगा की स्वामी मला अमुक गोष्ट पाहिजे, हक्काने मागतोय मी तुमच्याकडं, म्हणून ते सांगत नाहीत हो का बस इथं जपाला आधी 1 लाख पूर्ण कर मग देतो, सांगतच नाहीत. फक्त भाव बघतात. किती स्वच्छ भाव आहे. आपण स्वामींच्या सिरियल मध्ये बघितलं, वाईट वागणारी माणसं सुद्धा त्यांनी बरोबर ठेवलेली होती. का ठेवलेली होती? आपण म्हणतो ना किती वाईट वागतं ह्याच्यामध्ये, तरी स्वामींनी बरोबर ठेवलं. चांगलं चांगलं आलेलं स्वामी त्यांना खायला द्यायचे. का द्यायचे? कधीतरी बदल होईल. लक्षात घ्या, प्रत्येक माणसाची वेळ ही ठरलेली असते आणि आपण त्याच मार्गाने चाललेलो असतो. आपण एकाच दिवसात आपल्याला सगळं प्राप्त व्हावं हे आपल्याला प्रत्येक माणसाची इच्छा असते. तसं नाही होत. जसं तुम्ही पेरताय ना तसंच ते उगवणार आहे, त्याला त्याच वेळेला.
तुम्ही जर कोथिंबीर पेरलीत तर ती आठवड्यात उगवेल, पण दुसरं काही बाजरी पेरलीत तर त्याला वेळच लागणार आहे. आणि आपलं काम पेरणं आहे. शेतकरी बघतो का रोज उकरून की मी पेरलंय, व्यवस्थित रुसलंय की नाही ते, तो बघतो. माझं काम आहे पाणी घालणं, म्हणजे साधना करणं, निरपेक्ष भावनेने साधना करणं. शेतकऱ्याला माहिती असतं का येणारं पीक चांगलं येतंय, उगवणारा ऊस चांगला उगवतोय का लाल उगवतोय? तो निरपेक्ष भावनेने त्याला पाणी देत असतो. म्हणून तुम्ही निरपेक्ष भावनेने साधना करा. मला काही नको, पेराचं काम मी केलंय, माझा समर्पण भाव मी तुमच्या तत्वाच्या चरणाशी आणून ठेवलेला आहे आणि मी रोज त्याला पाणी देणार आहे निरपेक्ष भावनेने. आणायचं आहे की नाही ते तुम्ही बघा, तो भगवंत ठरवतो. या शेतकऱ्याचं काय बी अंकुर फुटाचा की नाही, अंकुर फुटला, अजूनच त्रास. त्याला आता वाचवायचं कसं? कावळ्या येतात, चिमण्या येतात. मग उपाययोजना तुम्हाला करायला पाहिजे. तसं सर्वसामान्य जीवनमध्ये जगताना आपल्याला आपल्या परिवाराची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. भगवंत करतच असतो, पण ही वस्तुस्थिती आहे की आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे. आई वडील स्वामींचं करतायत आणि मुलगा जर दारू पित असेल तर त्यांनी काही पत्कर घेतलेलं नाही स्वामींनी की तुमच्या मुलाचं ओके करावं, चांगलं करावं, किंवा माझं मी करते, मी वाचते, त्याला क्षमा करावं, त्याला त्याच्यामध्ये जाऊ देव. मग मुलाला दोन तोंडात का नाही मारत? ते करा ना. म्हणजे वास्तवता नंतर प्राण्यांपासून वाचवता. धान्य उगवलं, पक्ष्यांपासनं, प्राण्यांपासनं संरक्षण करायला लागतं. तरी त्या शेतकरी आशेने गरज असतो. जोपर्यंत फळा हातामध्ये येत नाही फळ, तोपर्यंत शेतकऱ्याला माहिती असतं की काही खात्री फळ लागलं, उत्तम पीक तयार झालं, छान झालं, आता उद्या कापणी. आणि झालं, नेमका पाऊस आला आणि पीक झोपलं. म्हणजे काल माणसं भाड्याने घेतली, त्यांना पैसे दिले, उद्या कापणीला जायचं. आज आनंदाने जेवून 4 घास मी झोपलो की उद्या पीक घ्यायचं आणि कापणी करून बाजारात न्यायचं. आणि रात्री पाऊस झाला आणि ते पीक झोपलं, पीक संपलं. आणि ज्या पिकाचं अमृत व्हायचं होतं ते वाईट बोलू नये, पण ते हातभट्टी वापरायला द्यायला लागलं. कोणी केलं? कोणी ठरवलं? त्या भगवंताने ठरवलं की ह्याच उगवलं, लावाचं काम तू केलंयस, बाकीचं मी बघणार आहे. निगा तुलाच राखायची, निगा मी बघणार आहे. आपण थोडंसं घरामध्ये एखादा वाईट प्रसंग करतो, आजारी पडतो व्यक्ती, एखादी व्यक्ती जात आहे अकस्मात, आपल्याला आघात होतो, लगेच आपला या तत्वांवरचा विश्वास उडतो. मी एवढं करून, आम्ही एवढं करून असं झालं. असं नसतं. हे सगळं त्याच्याच हातात आहे. मग तो शेतकरी हवालदिल होत नाही. असं म्हणत नाही की मी आता यापुढे शेतीच बंद, आज मी आता कशासाठी करू, मी एवढे कष्ट घेतले, निगा राखली, रात्रंदिवस राबलो, पण माझ्या हातात काही पीक आलं नाही. शेवटी पाऊस झाला आणि सगळा सत्यानाश झाला. तो नव्या उमेदीने उभा राहतो. ह्याला म्हणतात स्वाध्याय. उमेद हारायची नाही आणि भगवंताला त्याच्यात अडकवायचं नाही. स्वतःचं अध्ययन करायचं. का घडलं माझ्या बाबतीत असं? काय चुकलं का? तर नाही, मला भगवंताचा न्याय मान्य आहे, हेच तुमचं उत्तर हवं. हा माझ्यावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं हे चूक आहे. संकट नसतं, आपण बघतो त्याला संकट म्हणतो. आपण त्याच्यात अडकत बसतो. आपण घेता बाजारात जातो, कुल्फी खातो, जेवण झालं, छान कुल्फी घेतली, कुल्फी घेतात, त्याच्यात एखादं भिकाराचं पोरगं बाजूला येतं आणि आशेने बघत असतो. मग आपण इकडं तोंड करून आपल्या बरोबर असं असे बोलणं करून दुसरीकडे तोंड करतो. का? तर त्याला द्यायचं नसतं. पण भगवंताची गंमत बघा कशी असते. ती बरोबर कुल्फी त्या काडीतनं पडते आणि खाली पडते. भिकाराचं पोरगं किंवा एखादं जनावर ते कुत्र येऊन तिथं उभं राहत असतं, आशेने बघत असतं. आता आपण कोण आहे का की आपण कुल्फी घेतली तर त्या कुत्र्याला पण खायला घातली? नाही घालत.
आपण कप खातो आणि तो कप फेकतो आणि ते कुत्रं चाटतं. त्याचं कर्माचं फळ त्या कुत्र्याला तो परमेश्वर देत असतो आणि आपण त्याची मजा घेत असतो. त्याच्या भाग्यात तेवढंच होतं. तो असं हे करतो का, भुंकतो का तुम्ही टाकल्यानंतर की मला कमी दिलं, मला अख्खा कप पाहिजे होता? नाही, तुम्ही टाकलं, त्यांनी घेतलं, हे त्यांनी ठरवलेलं आहे. लक्षात घ्या, आपल्या नशिबात मला ताटात आज आहे, बासुंदी ताटात आली, वा 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 वा, खाल्ली आणि ठसका लागला, बस पुढचा घासच बंद झाला. काय सांगू, इतकी आवडते. पण ठसका लागला, डोळ्यातनं पाणी आलं की बासुंदी उचलून घेऊन जा बाजूला. तो ठरवतो. हा विश्वास ठेवा. करता करविता परमेश्वर आहे, आपण फक्त निमित्त आहोत. तो करतोय म्हणून आपण आहे. आपल्याला संधी दिली त्याने, तू वाग, तू छानपैकी जग. मोहरे हलवणारा तोच आहे. आणि मग ती कुल्फी त्याच्यामध्ये दिली, त्याच्यामध्ये गेलं की आपल्या मनात वाटतं चला बरं झालं, एक प्रकारचं पुण्य लाभलं. त्यांनी बघ पडलं ना, पण त्यांनी खाल्लं बिचाऱ्यांनी, त्याला भूक लागली असेल बहुतेक. बघा, जोपर्यंत आपल्या हातात तोंडात होतं ना, तोपर्यंत ते कुत्रं किंवा ते भिकारी बिचार वाटत नव्हता. पण माझ्या हातातनं निसटून जमिनीवर पडलं की ते मी घेऊ शकत नाही, दुसऱ्यांनी घेतलं, तेव्हा मनामध्ये करुणा लागू झाली. बिचाऱ्यांनी भूक लागली असेल. अरे एवढी जर करुणा असेल तर तू आधीच द्यायचं होतं. याचा हिशोब सुद्धा भगवंत ठेवतो. तू वागतोयस कसा समाजात, हे सांगायचे कारण असं आहे की भक्ती आपण आपल्या अनुषंगाने स्वतःला स्वीकृत करतो. मी असं केलं, ह्यांना नको, ह्यांना बाहेर काढा, ह्यांना आत घ्या. नाही, तो ठरवणार कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं. ते तुम्ही नाही ठरवू शकत. तुम्ही करून मोकळे व्हा. पोथी वाचताय ना, वाचा. स्वामी पुण्यतिथी आली, स्तोत्र वाचताय, वाचा. बावन्नी वाचताय, वाचा. चर्चा करू नका, मी आज हे वाचलं, मी ते वाचलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, आमच्याकडे हा प्रसाद आहे, आमच्याकडे तसाच आहे, आमच्याकडे. वेळ मान्य, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेळ ही महत्वाची असते की त्या त्या वेळेला येऊन तुम्ही घेऊन जा, अगदी मान्य. पण हे करताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं विचारांमध्ये करू नका की इकडचा मठ आहे तर तिकडे वेगळे स्वामी आहेत, इकडे आहेत तर ते वेगळे स्वामी आहेत. असं कुठंही नसतं. सगळीकडे तत्व एकच. सूर्य म्हटलं की सूर्यच. सूर्य म्हणत नाही की अत्याचार बलात्कार केलेल्या व्यक्तीला मी आज सूर्यप्रकाश देणार नाही, असं म्हणतो का सूर्य? तो त्यालाही देतो सूर्यप्रकाश. सूर्याचं काम आहे प्रकाश द्यायचं. कर्माच्या मध्ये तो पडत नाही. कर्माचा हिशोब करायला ठेवली ना देवता दुसरी, ती बघेल. पाणी सगळ्यांनाच येतं, त्याच्यावर लिहिलेलं नसतं की हे याला जाईल ते त्याला जाईल. भक्ती समजून घ्या. आपण जेव्हा करतो ना, ते म्हणून कायम पहिला प्रश्न करावा की मी का करतोय, मी का स्तोत्र वाचतोय, मला या तत्वात एकरूप व्हायचंय का? मग झालं, ठीक आहे, मग ते लावा. मग उद्या तुम्हाला सांगितलं माझं नाव आहे हेमंत अशोक बापट, मी त्या तत्वाशी एकरूप झाले. स्वामी म्हणले उद्यापासून माझं नाव लाव, हेमंत अशोक गजानन बापट. शक्य आहे का? नाही शक्य. ही डिमांड सुद्धा ते करणार नाहीत. का नाही करणार? कारण त्यांना ते नकोच आहे, ते फक्त भाव पाहिजे. मग तुम्ही पोथी वाचा, तुम्हाला जमेल तेव्हा वाचा. एक वेळ का ठेवायची? तर त्या तत्वाला, त्या तत्वानी तुमच्यासाठी वेळ काढलेली असते ती, की ते तिथं प्रेझेंट असतं. की तू माझ्यासाठी हा ठरवलाय ना. डेक्कन क्वीन सुटते का? तुम्ही असं म्हणता की नाही आज आहे ना, आज मी खूप मोठा स्वामी भक्त आहे, आज मी 7:25 जाणार. तोपर्यंत डेक्कन क्वीन बघू कशी थांबत नाही. नाही थांबणार. 7:15 झाली की ती निघूनच जाणार. हाच स्वाध्याय आहे. दादा, ह्याच्यावरला मला मी हल्ली ऐकलेल्या व्हिडिओमध्ये असं होतं की तुम्ही तुमच्या कुलदेवताकडे जाऊन तुम्ही पत्रिका ठेवता, त्याच्यात वेळ लिहिली असते की या टायमाला लग्नाचा मुहूर्त होणार आहे. मग त्या गुरुजींनी असं सांगितलं की जेव्हा तुम्ही सांगता, देवाकडे प्रार्थना करता की माझ्याकडे हा वेळेचा हा लग्नाचा मुहूर्त आहे, तुम्हाला तो मुहूर्त पाळायला हवा, कारण त्यावेळेला देवता तिकडे नाही. 100% आपण जेव्हा पत्रिका देतो
आणि देवा म्हणजे 11:58 असं काही पत्रिकेत दिलेलं असतं. 11:58 मग त्यांनी 12च केलं असतं ना, लक्षात घ्या. 12 केलं असतं, मग 11:58 तुम्ही तुमच्या कुलदेवतेला सांगता, हे आई 11:28 माझ्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त आहे, तू ये. ती तिथंच वेळ येते, ती तिथं तत्व हजर असतं. आपण काय करतो, याची मंगलाष्टका, त्याची मंगलाष्टका, अमुक ये तमुक ये, फोटो काढ, हे कर. ह्या गोष्टी सध्या खूप होतात. त्यामुळं जी काही वेळ दिलेली असते ही वेळ पाड, मी तेच सांगतोय की म्हणून आपण जे परमेश्वराला वेळ देतो नित्य साधनेला, त्याला कुठेही कारण नसावं. तुम्ही कुठेही असा, रस्त्यात येत असा की आज मी स्वामी तुमचा जप 108 वेळा करेन, 7 ते 8, पण आज मी बाहेर गेलोय, नेमकं आज मी 7 ते 8 घरात नाही. जिथं असाल तिथं करा. टॉयलेटमध्ये असाल तरी करा. जर प्रत्येक ठिकाणी जर परमेश्वर असेल ना तर तिथं पण आहे. एवढं त्याच्यामध्ये तुम्ही सगळे वाईट विचार हे आपल्या मनाशी निगडीत असतात, तत्वाशी निगडीत नसतात. तत्व सगळीकडेच असतं. जी विष्ठा आपण समजतो ती त्या डुकराचं खाद्य आहे. बघा, दत्तात्रयांचे अवतार आपण बघितलं की दत्तात्रयांनी अंशात्मक अवतार घेतला. मासा घेतला, वराहाचा घेतला. आपण कधी म्हणतो का, कधी माणसं मासे खायला जातात तरी येतात हा विष्णू अवतार आहे, अंशात्मक आहे, कसं खायचं, नाही येत मनात. म्हणून नीट अध्यात्म हे समजून घेण्याची गोष्ट आहे. वराहाचा कोणी म्हणेल घरामध्ये कुठं बघितलंय माशाचा आणि डुकराचा फोटो लावलाय, त्याला हार घातलाय. मग आपण महाराजांचा फोटो लावतो, ते तर अंशात्मक अवतार आहेतच, सिद्ध आहे. कोण का लावत नाही? लावायला पाहिजे ना, की यांनी हा अवतार, माशीचा अवतार घेतला, कबुतराचा घेतला. आपण कबूतर कशी हाकलले जातील त्याला नेट लावतो. अरे विष्णूचा अवतार आहे, अंशात्मक अवतार आहे, यायला पाहिजेत कबूतर आतमध्ये, चालेल असं. म्हणून अध्यात्म सुद्धा विचारधारेने होणं गरजेचं असतं. अंशात्मक हे अंश आहे, जे अंश असतात ना ते तात्पुरते असतात, ज्याच्यातनं ज्ञान प्राप्त होतं. काय करू नये म्हणून ते अवतार आहेत, काय करावं म्हणून ते अवतार नाहीये. अच्छा, काय करू नये ह्या पद्धतीने काम, क्रोध, लोभ, मत्सर, माया, अहंकार हे सगळे ह्या अवतारांशी निगडीत आहेत. तर मासा सांगितलं होतं आपलं हे झालं होतं रेकॉर्डिंग, की मोह आला म्हणून एवढं सगळं सोडून तो मासा त्या गळत असतो ना, त्याला गाळतो की बरोबर त्या गळाला अडकतो. भगवंताची चुकीच नाही, मोह उत्पन्न झाला, अडकला. कमळामध्ये पराक्कण दिलेत ना, तो भुंगा जातो, ती मधमाशी थांबते, पण मोहच इतकं उत्पन्न होतं, बाहेर पडत नाही. संध्याकाळी कमळ बंद होतं. मग लाकूड कुरतडणारा भुंगा एवढं साधं कमळ कुरतडत नाही, कारण त्या मोहात अडकलेला असतो. म्हणून हे जे अंशात्मक अवतार आहेत हे काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार याची अंशात्मक रूप आहेत की जी आपल्याला जीवनात नको आहेत. म्हणून ती भगवंताला अवतार अंशात्मक घेऊन ती समाजापुढे मांडावी लागली. हे बाबा हे असं करू नकोस, हे असं होतं, अजगरासारखं सुस्तावल्यासारखं जीवन करू नकोस. आहे दत्तात्रयांचा अंशात्मक सुस्तावलेलं जीवन नको. माकडासारखं पण असतं कामा नये. माकड आपण किती म्हटलं, माकड अस्थिरतेचं लक्षण आहे. काय आहे म्हणून आपल्याला काय पाहिजे, मला अमुक साध्य करायचं आहे. तुम्हाला जर स्वतःसाठी करायचं असेल तर तुम्हाला तत्व लागू होत नाही. मंत्र कुठला म्हणायचा, पहिलं मंत्र जर कोणाला माहित नसेल तर कुलदेवतेचा मंत्र म्हणण्याचा अधिकार पहिला. आपल्या कुलदेवता प्रत्येकाला माहित असते की आमची कुलदेवता आहे. लगेच दुसऱ्या माणसांचा प्रश्न येतो, आम्हाला आमची कुलदेवता कन्फर्म नाही, हीच आहे असं माहित नसतं, मग आम्ही काय करावं? उत्पत्ती कोणापासून झाली आहे? शिव पार्वतीपासूनच झाली आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश परस्पर घ्या, त्या तत्वाचं नाव घ्या. माझं कुलदैवत व्याडेश्वर आहे, शंकरच आहे. एखाद्याचं वेळणेश्वर असेल, शंकरच आहे.
माहीत नसेल तर ते घ्या, पोचणार आहे तिथं. भाव होता ना, मला माहीतच नाहीये, तर तो बघतो ना, तो सांगेल ना. विजेचा एकदा जनरेट झाली कोयना नगरला, तर तिथं ती असं होत नाही की ही इकडं जाते का ते तिकडं जाते असं सांगू शकत नाही, ती जातेच. मग तसे तुमचे विचार जर असेल ना तर त्या भगवंतापर्यंत पोचतातच, असं होतच नाही. मग इथं आपण आपल्या मनाला विचार करू शकतो. मग इथं एक गंमत सांगतो. एकदा पार्वतीने शंकराला विचारलं, तेव्हा रावण एवढा तुमचा भक्त असून तुम्ही त्याला नाश का करून दिलात त्याचा? एवढा भक्त आजपर्यंत कोणीच बघितलं नाही. एकदा कमळ पडलं तर स्वतःचं मुंडकं त्यांनी कापून छाटून दिलं त्या कमळाच्या ठिकाणी. आणि एवढं सगळं असताना त्याच्यामध्ये त्याचा गुन्हा काय? इतका मोठा तुमचा भक्त. आज बघा, सर्वात मोठा शिवभक्त एक नंबरला रावण येतो. मग तुम्ही असं का केलं त्याच्याबद्दल, असं पार्वतीने शंकराला विचारलं. ती म्हणली तुझं बरोबर आहे, पण त्यांनी चूक एक केली. रामाचा अवतार घेतला, साधूचा अवतार घेतला. सीतेला जेव्हा फसवलं की मायवाड भिक्षा, तेव्हा साधूचा अवतार घेतला. मग साधूचा अवतार घेतल्यानंतर हे चूक आहे. जर मी याला शिक्षा दिली नाही तर समाजापुढे असं येईल की साधूंनी कुठलंही कृत्य केलं तरी ते स्वीकृत आहे, म्हणून याला दंड दिला. शब्द बघा, रावण एवढा निस्सम भक्त असून शंकराने त्याला दंड केला का? तर फक्त जीवनात एकदाच कृती करण्यासाठी साधूचं स्वरूप घेतलं. म्हणून सनातन संस्कृती आपली महत्वाची, की कुठंच पाप नाहीये. शब्द निघाला संधी साधू, रावणावरनं शब्द संधी साधू. जर जिथं संधी असते माणसाला ना चोरी करायची असते, की तिथं मनुष्य साधू बनतो, म्हणून संधी साधू. मग आपल्याला हे व्हायचं नाहीये. मग मी हेमंत बापट, मला स्वामींची सेवा उत्तम करायची. मला पहिल्यांदा असं ठरवू की मला भैरवाची सेवा उत्तम करायची, असं मी म्हणतो. अजून एक देवता, कारण या कॉमन झाल्या. मग मी त्या भैरव देवतेचं तत्व बघायला पाहिजे, मला अभ्यासलं पाहिजे. या भैरवाचं तत्व काय आहे, हा कशाचं स्वरूप आहे, हे शंकराचं कुठलं आहे, हा काय फळ देतो. प्रत्येकाचं आहे ना. सगळीच माणसं सोनार इंजिनियर होत नाही, त्याची शिक्षण असतं, त्याप्रमाणे ते बाहेर पडतं काय आहे ते. एखादा डॉक्टरेट झालेला जर PhD होल्डर असेल आणि त्याला जॅपनीज जर एखादं पुस्तक आणून दिलं तो वाचू शकत नाही, त्या गोष्टीचं त्याला ज्ञान नसतं. मग तसंच इथे तत्वांचं आहे. म्हणून आपल्याला की ठीक आहे भैरवाचं तत्व नाही, मग भैरवाला काय काय लागतं, ते खाद्य मी देऊ शकणार आहे का? म्हणजे मांसाहार पाहिजे तर आपण तो मांसाहार करायचा नाहीये, पण माझ्या मनात तो विचार प्रगट होणार आहे का? मग याच्यापासून मी काय, याचे काय शास्त्रामध्ये मंत्र स्तोत्र दिलेली आहेत. स्तोत्र कुठलं आहे की ते शरीरावरचं ज्ञान स्थिर करतं, पण मंत्र हा देहातला अग्नी वाढवतं. मग देहामधली जर ऊर्जा जर स्थिर किंवा कमी जास्त करायची असेल तर मंत्राचं पठण करावं लागतं, स्तोत्राचं पठण नाही चालत. मग आपल्याला ते भैरवाचे मंत्र कुठला आहे मग ते वाचायचंय. मी ते वाचल्यानंतर माझ्या देहावरती काय परिणाम होणार आहे, चांगला किंवा वाईट. फक्त चांगला परिणाम होतच नाही, वाईट पण परिणाम होतो. फक्त चांगलं मिळतच नाही. आपल्या माणसाचा हा मोठा हे आहे. वांगी आपणच आपल्या हाताने निवडून आणतो, सगळी अगदी व्यवस्थित. घरी आल्यावर कापल्यावर कळतं की एक किडक आहे. घेताना तर उत्तम घेतलं, पण नशिबात तुमच्या एक किडकच होतं. आपण म्हणतो की अरे घेताना तर बघून घेतलं होतं, पण ठीक आहे चला आपण काम करू, इथं एवढंच कीड लागलेली आहे, बाकीचं कापून घेऊ. अध्यात्मात हे चालत नाही. हा मोह आहे. जे किडलंय ते तुम्हाला फेकलंच पाहिजे, कारण तुम्ही जे फेकणार आहात ना ते कोणाचं तरी दुसऱ्याचं अन्न आहे की ज्याची सोय त्या भगवंतानी केलेली आहे. हे अध्यात्म आहे, हा स्वाध्याय नाही. की का आलं माझ्या नशिबात किडकं?
तर त्या कचऱ्यातनं त्या जीवजंतूसाठी भगवंताने त्यांची पण सोय भगवंताला करणं प्राप्त आहे ना. असं थोडंच आहे की फक्त मनुष्य प्राण्याचं करायचं, त्यांचंही सोय. जगामधलं प्रत्येक पान ज्याच्याशिवाय हालत नाही तर त्याला त्या किडा मुंगीची पण सोय करणं महत्वाचं आहे, तर ती करायलाच पाहिजे. म्हणून जे आपल्या नशिबात आहे ना त्या मनुष्याने हसत स्वीकारलं पाहिजे. हा झाला तुमच्या स्थिरतेचा भाग, की माझी ही अवस्था आहे ना, चला ठीक आहे, हरकत नाही, माझ्या पोराला नोकरी नाही, नवरा असा आहे, ठीक आहे, आधी स्वीकारा. तुम्ही जर स्वीकारलत ना तरच मग नंतरच्या पुढच्या गोष्टी सोप्या होतात. आपण स्वीकारतच नाही, मग भगवंत म्हणतो ठीक आहे, आता यांनी स्वीकारलेलं आहे, मग आता याच्या बाबतीत मी काहीतरी उपाययोजना करतो. आपोआप तो तुम्हाला अशा ठिकाणी आणून ठेवतो किंवा सोडतो की जिथं तुमच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतात. हे झालं अध्यात्म. मग ह्याच्यामध्ये तुम्ही त्या तत्वाशी सगळं स्वीकृत, दत्तात्रय वाचताय, गुरुचरित्र वाचताय, ललिता सहस्त्रनाम वाचताय, त्याच्यात काय लिहिलंय हे मला चालणार आहे का, मी वाचू शकणार आहे का. हा बघा, आपण जसं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना म्हणतो ना की आर्ट्सला घ्यावी, कॉमर्सला घ्यावी का सायन्सला घ्यावी, 12वीचं झालेलं आहे, मग माझ्या बुद्धीला काय स्वीकृत आहे की मी त्याच्यात उत्तम करू शकेन, तसं अध्यात्मामध्ये मी काय स्वीकारावं, सगळ्याचा स्रोत एकाच ठिकाणी जाणार आहे. नदी नर्मदा असो, गंगा असो, यमुना असो, जमुना असो, कुठली असो, शेवटी मिळणारे सागरालाच. हे आपण विसरतो. कुठेही करा पण शेवटी येणार सागरापाशी. तुम्ही कशीही साधना करा, कसंही अध्यात्म करा, येणारे एकाच ठिकाणी त्या भगवंतापाच्या चरणाशीच येणार आहे. म्हणून एकच निवडा, 10 ठिकाणी निवडू नका. हे पण वाचतो ते पण वाचतो असं नका करू. ही ह्याच्यातनं उत्पन्न झालेली ऊर्जित अवस्था किंवा कंपनं ही तुमच्या देहावरती, विचारांवरती परिणाम केल्याशिवाय राहत नाही. कदाचित ह्याच्यावरती विरोध होईल या माझ्या बोलण्यावरती, की असं कसं सांगता, आम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणतो, अथर्व शीर्ष पण म्हणतो, म्हणा, पण त्याच्यात थोडासा वेळ ठेवा. असं समजा तुम्ही नारायण पेठेत आली आणि मला शनिवार पेठेत जायचं आहे, तर इथनं तिथं जायला मला 10 मिनिटं लागणार आहेत. ह्याला न्याय दिलाय तिथंच तेव्हा न्याय द्या. मंडईत भाजी खरेदी करता करता मठात गेलात तो उपयोगच नाहीये. आधी स्वामींना सांगितलं ना, मी तुझ्याकडे येते. दादा, याच्यावर मला एक एक्झाम्पल देतो की हे प्रॅक्टिकली माझ्या आयुष्यात कसं घडलं. माझ्या मुलीने तिच्या कोणा मैत्रिणीला फोन लावला की मी आता ऑफिसमधून रेझिग्नेशन दिलेलं आहे. तिचा फोन घरच्या लोकांनी कसं रिॲक्ट केलं, मुलीने सांगितलं माझ्या पापाने आईस्क्रीम मागवलं. पण सी, माझा बघण्याचा दृष्टिकोनच, जेव्हा मी हे सगळं समजायला लागलो ना, दृष्टिकोनच बदलून गेला. आणि हे आपल्या आयुष्यामधून जे आपण पोथ्या वाचतो, सगळं करतो, ते आपल्या आयुष्यामध्ये उतरवणं इम्पॉर्टंट. अगदी म्हणून आपण पोथी जेव्हा वाचतो की नाही, पटकन 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 3 तासात वाचली प्रत्येक वाक्य. माझे म्हणजे मी काय सांगतो, मी उदो करत नाही, पण मला पुस्तक सुद्धा दिव्य स्पर्श, मी पहिल्यांदा पुस्तक जेव्हा वाचलं राम भोसल्यांचं, तर मी एका दिवसात पूर्ण केलं आणि माझ्या गुरुनं सांगितलं की मी वाचून झालं. ते म्हणलं घेतलंच काय. आता या प्रश्नावरती माझ्याकडे उत्तरच नव्हतं, मी घेतलंच काय, मी काय घेणार, पुस्तक तर वाचलं. म्हटलं छान आहे, अमुक 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 प्रस्तावना वाचलीत म्हणले. म्हटलं नाही, प्रस्तावना नाही वाचले, पुस्तक वाचायला सुरुवात केली. मग प्रस्तावना वाचायला पाहिजे म्हणले. म्हणजे अख्खं पुस्तक वाचल्यानंतर त्यातनं घेतलं काय जे आहे. दिव्यस्पर्शी जर पुस्तक तुम्ही बघितलं, सगळ्यांनी वाचा, उत्तम पुस्तक आहे. तर राम भोसले वैतागून त्या विहिरीपाशी गेले. म्हटलं आता नको, जीवन हे संपवूनच टाकावं, आपल्याला उडीच मारून टाकावी. आणि उभे राहिले तर त्या विहिरीच्या आतल्या काठाला एक चिमणी आपल्या पिल्लांना खायला घालत होते, त्यांनी बघितलं. आणि त्यांच्या मनात प्रश्न पडला की त्या, बघा तुम्ही डोळ्यासमोर आणा, ती विटांनी बांधलेली, तिथं ती चिमणी, ती पिल्लं थोडी हल्ली असतीच तर विहिरीत पडून मरणार होती. पण त्या आईला खात्री होती की मी हिला वाचवेन म्हणून. आणि ती पिल्लं तेवढी अगदी निर्धास्त होती की आई मला वाचवणार.
आणि त्यातनं ते परत फिरले आणि मग त्यांचं उत्तम जागतिक कीर्तीचे मसाजेस बनले. म्हणजे जीवनामध्ये हा एक जो घटना आहे ना, ही तुमच्या घडत असते. म्हणून विचारधारा जी आहे, गुरु तोच की तुमची विचारधारा बदलेल. गुरु तो नाही पेढे घेऊन या, माझी पूजा करा, अमुक सोहळा आणा, तमुक आणा. तो गुरु नाहीच. त्यामुळे तुमची विचारधारा जो बदलेल ना, त्याला गुरु मानावं. म्हणून ही आपण एक ओळ वाचली ना की आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पोथी वाचली ना की पहिल्यांदा 4 ओळी वाचा. आणि 4 ओळी वाचताना आपण म्हणतो श्री गणेशायनमा, त्याच्यात आपण स्तोत्राचं रामरक्षाचं बघू की अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टप छंदा. पहिल्या ह्याच्यात संघ सांगितलेला आहे. कोण कोण देवता आहे. आपण रामाकडे कुठे चाललंय, राम मंदिरात चाललंय, सीता मंदिरात म्हणतो का? नाही म्हणत. सीता आहेच आहे. मग बुद्ध कौशिक ऋषींनी सांगितलं की रामाची शक्ती कोण होती, तर सीता होती. सीता शक्ती लिहिलंय, राम शक्ती नाही लिहिलं, सीता शक्ती. श्रीमत हनुमान किलक. मारुतीने कधी बघितलं नाही त्यांना, रामाला विचारलं नाही का हो मला इथं का पाठवता, का मी करू, ते करू का, असं करू का. नाही. दासत्व म्हणजे दासानी गुरुचा म्हणणं मानावं, पण तो गुरु त्याच योग्यतेचा असावा. म्हणून डोळे उघडे ठेवून हल्लीच्या काळात भक्ती करणं गरजेचं आहे. त्यामुळं मंत्र, स्तोत्र, पोथी ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही वाचाल किंवा वाचायला सुरुवात कराल, तेव्हा आपण मी का करतोय ह्याचं पहिलं तुम्ही विचार करा. आणि या विचारांवरती मला ह्याच्यातलं काय गरजेचं आहे हे तुम्ही पहिल्यांदा स्वीकारा. मला असं वाटतं की आपण ह्याच्यावर नंतर परत एक भाग करू, आणि ज्याच्यात भक्ती योग येतो की मी स्वीकारलं, पण मी ह्याच्यामध्ये भक्तीत त्या एकरूपता कसं व्हायला पाहिजे. गणित तर सोडवायला पाहिजे ना, टाळे तर दिलेले आहेत, पण गणित पण सोडवायला पाहिजे. ते पण आपण, मी सरांना विनंती करतो, आपण लवकरात लवकर रेकॉर्डिंग करू. आज इथं थांबू. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा